ती एसटी महामंडळ आज फुल्ल भरलेली आपल्याला दिसत आहे। मित्रो 10,000 कोटीचं तूट आज जवळजवळ 4,000 कोटीपर्यंत आलेलं आहे आणि येणाऱ्या काही वर्षांमध्ये ते निश्चितपणाने तूट भरून येईल आणि एसटी महामंडळ सुद्धा फायद्यामध्ये होईल। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी सादरीकरण केलं। त्यासाठी मी कोल्हापूर जिल्ह्यातील 2 खासदार सन्माननीय आबिटकर साहेब, सन्माननीय राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय राजेशजी क्षीरसागर साहेब यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतोय। मित्रो, आताच परवा सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी तत्कालीन पालकमंत्री दीपकजी केसरकर साहेब, सन्माननीय राजेशजी क्षीरसागर साहेब, धैर्यशील माने साहेब, संजयजी मंडलिक साहेब यांच्या माध्यमातून आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेला आहे। साहेबांनी हा निर्णय घेतल्यानंतर साहेबांच्या विरोधात अनेक लोक गेले, पण साहेब न डगमगता या महाराष्ट्राची कमान त्यांनी या ठिकाणी सांभाळलेली आहे। मी माझं प्रास्ताविक संपवत असताना सुरेश भटांच्या या कवितेने मी या ठिकाणी माझ्या भाषणाला पूर्णविराम देणार आहे। विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अशी भिंत अजून नाही, अडवू शकेल मजला अशी भिंत अजून नाही। मित्रो, सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीसाठी आपण तयार व्हावं एवढंच मी या मनोगतामध्ये सांगतो आणि इथं आपल्या सर्वांची मी रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। आटपाडी विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ आमदार अनिलजी बाबर यांचं काही काळापूर्वी निधन झालं, तरी सुद्धा त्यांच्या आटपाडी विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या जाहीर सभेला आपली हजेरी लावलेली आहे। अनिलजी बाबर यांना आपण महाधिवेशनामध्ये त्यांचं स्मरण केलंच होतं। याही ठिकाणी आपण त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या सभेला आलेला आहात। त्यांचे चिरंजीव सुहासजी बाबर आज या व्यासपीठावर उपस्थितांना मार्गदर्शन करतील, आपलं मनोगत व्यक्त करतील। शिवसेनेच्या वतीनं कोल्हापूरमध्ये आयोजित केलेल्या 2 दिवसाच्या शिबिराच्या सांगतेसाठी या ठिकाणी जाहीर सभा पार पडते। व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मंत्रीगण, शिवसेनेचे सर्व जिल्हा प्रमुख, सर्व पदाधिकारी आणि खऱ्या अर्थानं ज्यांचे आभार मानले पाहिजेत ते समोर उपस्थित सर्व शिवसेनेवरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, कदाचित शिंदे साहेब असत्याने त्यांच्या समोर धैर्यशील दादा भाषण केलं असतं तर बरं झालं असतं, कारण जो प्रसंग राजकारणाच्या सुरुवातीला त्यांच्या कुटुंबावरती आला होता तोच प्रसंग दुर्दैवानं आमच्या कुटुंबावरती आलाय। 1.5 वर्षामध्ये आमच्या कुटुंबातले 2 सदस्य गेले। 1.5 वर्षापूर्वी माझी आई गेली आणि 15 दिवसापूर्वी स्वर्गीय आमदार अनिल भाऊंचं अल्पशा आजारानं त्या ठिकाणी निधन झालं। आणि असल्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा देसाई साहेब दोन्ही कठीण प्रसंगामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या कुटुंबाच्या पाठीमागं शिंदे साहेब ताकदीनं उभा राहिले। हा प्रसंग जो माझ्या आयुष्यात, आमच्या कार्यकर्त्यांच्या आयुष्यामध्ये आलाय, तो प्रसंग इतका भयानक होता की यातून आम्ही सावरतो का नाही अशी भयानक परिस्थिती आमच्यामध्ये होते। पण आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी आम्हाला, आमच्या कुटुंबाला आणि आमच्या कार्यकर्त्यांचा जो आमचा परिवार आहे
या सर्वांना खूप मोठी ताकद दिली आणि या दुःखातून सावरण्याचा त्यांनी आम्हाला जो धीर दिलाय, जो आधार दिलाय, त्या आधारावरती मी आज या ठिकाणी एवढंच सांगू शकतो, शिंदे साहेबांच्या कुटुंबावरती जो मोठा प्रसंग आला होता त्यातून ते सावरले आणि आज ते खूप मोठं समाजकारण करतायत. आज त्यांना अख्खा महाराष्ट्र राज्य ते चालवतायत. त्याच पद्धतीनं आम्ही शिंदे साहेबांना आदर्श मानून एवढा मोठा प्रसंग आमच्या कुटुंबावरती आला असताना सुद्धा त्यातून सावरण्याचं बळ हे आम्हाला शिंदे साहेबांच्या वतीने मिळालं. त्यांचा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवला. 15 दिवसापूर्वी सुद्धा प्रसंग घडला असताना आमचे सर्व सहकारी, सर्व कार्यकर्ते आज या सभेला ताकदीने उभा आहेत. जे प्रेम तुम्ही आमच्या कुटुंबावरती दाखवले, जे प्रेम तुम्ही अनिल भाऊंच्या वरती दाखवले, त्या प्रेमातून आमचं कुटुंब कधीच उतराई होणार नाही. मी तुमच्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. खात्री एवढीच देतो साहेब, निलमताई एवढा प्रचंड काम ज्यावेळेला शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला होता, ज्यावेळेला 40 लोक गेले होते, त्या पहिल्या 5 मध्ये माझे वडील होते. काय होणार आहे पुढे माहिती नव्हतं, पण ज्या लोकांच्या जीवावर ते आपण निवडून आलोय त्या लोकांना जर न्याय द्यायचा असेल, त्यांचा सन्मान राखायचा असेल, मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आपल्याला हा निर्णय घ्यावा लागतोय. राजकीय ताकद पणाला लावली आणि सगळं करिअर पणाला लावून ही सगळी लोक शिंदे साहेबांच्या बरोबर गेली. मला सांगायला अभिमान वाटतोय, ज्या योजनेसाठी माझे वडील आयुष्य जगले त्या योजनेचं काम पूर्ण करण्यासाठी शिंदे साहेबांनी आम्हाला खूप मोठी मदत केली. आणि दुष्काळी तालुका आमच्या मतदारसंघ होता, तो मतदारसंघात सुजलाम सुफलाम होतोय ते फक्त शिंदे साहेबांच्या सहकार्यामुळे होते. मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय. अशीच ताकद तुम्ही सर्व मंत्रीगणांनी आमच्या पाठीमागं लावावी. मी तुम्हाला एवढीच खात्री देतो, ज्या ताकदीनं शिंदे साहेब आणि त्यांचं सगळं सहकारी मंत्रिमंडळ आमच्या पाठीमागं उभं राहिले, त्या ताकदीनं तुम्हाला मी एवढंच सांगतो की आमचा मतदारसंघ हा तुमच्या विचाराचा कायमस्वरूपी राहील. तुमच्या पाठीमागे आम्ही कायम राहू आणि अशीच ताकद आशीर्वाद आम्हाला द्यावा अशी मी एक माफक अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व आमचे जे सहकारी भाऊंचे कार्यकर्ते आलेत त्यांचं मनापासून सर्वांच्या ठिकाणी आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करतील महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री, सातारा आणि आमच्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराजे देसाई. आजच्या शिवसेनेच्या जाहीर सभेला आणि गेल्या 2 दिवसापासून सुरू असणाऱ्या महाअधिवेशनाला उपस्थित असलेले माननीय उपसभापती निलमताई गोरे, खासदार संजय दादा, खासदार ताईसाहेब, खासदार धैर्यशील दादा, आमचे मंत्रिमंडळातले सहकारी सन्मान्य उदय सामंतजी, सन्मान्य गुलाबरावजी पाटील, विधिमंडळातले आमचे सहकारी सन्मान्य शहाजी बापू, त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे सर्व नेते, सर्व उपनेते व्यासपीठावर आवर्जून आजच्या सभेत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आणि शिवसेनेला या संपूर्ण इथून पुढच्या कारकिर्दीमध्ये सहकार्य करण्यासाठी आपला पाठिंबा द्यायला उपस्थित असलेले पद्मश्री नामदेव ढसाळ साहेबांच्या दलित पॅंथरचे अध्यक्ष श्रीयुत सुखदेव तात्या सोनवणे, दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्रजी सकटे सर, आमच्या पक्षाच्या सर्व प्रवक्त्या आणि या सभेला जमलेले महाराष्ट्रातून विशेषतः सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या पश्चिम महाराष्ट्रातून जमलेले लाखोंच्या संख्येनं सर्व शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि माध्यमांचे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट दोन्ही माध्यमांचे सर्व सन्मान्य प्रतिनिधी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, एवढी प्रचंड गर्दी आजच्या सभेला या ठिकाणी झालेली आहे की आता जेवढे लोक सभेच्या या मैदानामध्ये आहेत तेवढीच लोक दोन्ही तिन्ही बाजूनं आपापले जिथं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्या पार्किंगमध्ये वाहनं लावून आतमध्ये येण्यासाठी रस्त्यावरती उभे आहेत. वंदनीय शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी एक ज्वलंत हिंदुत्वाचा विचार तुम्हा आम्हा सगळ्यांना दिला आणि नेहमी वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आपल्याला सांगायचे की हा छत्रपती शिवरायांचा भगवा, हा मराठी स्वाभिमानाचा भगवा,
हा दिल्लीच्या पार्लमेंटवरती आपल्याला फडकवायचा आहे, हे सातत्यानं एक स्वप्न वंदनीय शिवसेना प्रमुखांनी पाहिलं. 95 साली महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचा भगवा फडकला. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब होते, स्वर्गीय प्रमोद महाजनजी होते, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब होते. या मंडळींनी एका जाज्वल हिंदुत्वाच्या विचाराची युती केली आणि 5 वर्ष 95 ते 99 राज्यामध्ये युतीचं सरकार, विशेषतः पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर कृष्णा खोरे विकास महामंडळाची निर्मिती ही त्या काळामध्ये मनोहर जोशी सर मुख्यमंत्री असताना केवळ आणि केवळ वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्यामुळे झाली. नंतरच्या काळामध्ये सुद्धा जो आदेश वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आपल्याला दिला तो प्रत्येक आदेश शिरसावन्य मानून आपण सगळ्यांनी पक्ष संघटना महाराष्ट्रामध्ये मजबूत करण्याचं आणि शिवसेना हा विचार हा सामान्य माणसापर्यंत खेड्यापाड्यात वाडी वस्तीवर नेण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं. मला राजकीय भाष्य करायचं नाही, पण राज्य सरकारचा एक मंत्री म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न होतं सुजलाम सुफलाम महाराष्ट्र करायचं, ज्या कृष्णा खोरेचा सातारा, सांगली, कोल्हापूर विशेषतः या 3 जिल्ह्यांसाठी उपयोग आहे, त्या कृष्णा खोरेचा जो काही आराखडा झाला, जो काही त्याचे प्रकल्प तयार झाले, त्याला सगळ्यात गती देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर गेल्या 1.5-2 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या या सरकारने केलेला आहे. एक ज्वलंत उदाहरण मी आपल्याला देईन. टेंबू ताकारी योजनेचा सुधारित टप्प्याला प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव विधिमंडळातले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक स्वर्गीय अनिल बाबर भाऊनी या ठिकाणी गेली 2 वर्ष त्याचा या ठिकाणी पाठपुरावा केला होता. आणि मी एवढं सांगतोय, आता गेल्या महिन्यामध्ये नागपूरचं अधिवेशन झालं, दुसऱ्या दिवशी अधिवेशन संपणार होतं आणि मंत्रिमंडळाची बैठक नागपूरमध्ये होती आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये टेंबू योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा आणि त्याला आर्थिक तरतूद करण्याचा विषय कॅबिनेट पुढे चर्चेला होता. अनिल बाबर साहेब स्वर्गीय भाऊ त्या कॅबिनेट बैठकीच्या हॉलच्या बाहेर खुर्ची टाकून बसले होते आणि जाताना मला आतमध्ये म्हणले, राजे तेवढा टेंबूचा विषय मंजूर झाला की मला आतमधनं फोन करून तेवढं सांगा. म्हणजे आमदार कसा असावा की आतमध्ये मंत्रिमंडळाची बैठक आहे, ऐनवेळी जर काय अडचण आली तर शंभूराजे आपल्याला बाहेर येऊन विचारतील, भाऊ कसं काय नेमकं करायचं. म्हणजे आपल्या मतदारसंघातल्या लोकांना दिलेला शब्द हा पूर्ण करण्यासाठी त्या कॅबिनेटच्या बैठकीच्या बाहेर खुर्ची टाकून बसणारा केवळ एकमेव आमदार या महाराष्ट्रानं बघितला आणि तो म्हणजे स्वर्गीय आमदार अनिल बाबर साहेब. मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की जेव्हा भाऊनी हा विषय मांडला तेव्हा शिंदे साहेबांनी मला सांगितलं, शंभूराज काहीही झालं, कितीही अडचण आली तरी आपल्याला टेंबूच्या सुधारित योजनेला मान्यता द्यायची आहे आणि नुसती मान्यता द्यायची नाही तर आपल्याला ते काम सुरू करायसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद सुद्धा करायची आहे. हा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला. आम्हाला खंत वाटली. ती बैठक झाली आणि 1 महिन्याच्या आत दुर्दैवानं भाऊंचं निधन झालं. त्यांच्या परिवाराला जसा धक्का बसला, त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांना जसा धक्का बसला तसा आम्हालाही बसला. कारण माझ्या वडिलांच्या बरोबर त्या काळामध्ये स्वर्गीय अनिल बाबर भाऊनी या ठिकाणी काम केलं होतं. पण सामान्य मतदारसंघातल्या लोकांसाठी कसं काम करावं याची शिकवण आमच्यासारख्या आमदारांना देण्याचं काम स्वर्गीय भाऊंसारख्या नेत्यानं केलं. त्यांच्याबद्दल मी विनम्र या ठिकाणी त्यांना अभिवादन करतो, विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आमच्या विटा, आटपाडी, खानापूर मतदारसंघातनं जे भाऊंचे चाहते, भाऊंचे समर्थक इथं आलेले आहेत त्यांना मी माननीय शिंदे साहेबांच्या वतीने एवढाच शब्द देतो की सुहास बाबर
आणि अमोल बाबर या दोघांना सुद्धा बिलकुल शिवसेना अंतर देणार नाही. त्यांना हातात हात घालून आम्ही सगळे त्यांच्या काम करू, एवढाच शब्द या निमित्तानं मी देतो. राज्य सरकारचं काम नेटानं चाललेलं आहे. मग शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, 50,000 रुपयेपर्यंत नियमित कर्ज भरणाऱ्या लोकांचं अनुदानाचा विषय असेल, जलसंपदा प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा विषय असेल, महिलांना मोफत एसटी प्रवास देण्याचा विषय असेल, लखपती दिदी नावानं योजना सुरू करण्याचा विषय असेल, किंवा दिवाळीला, दसऱ्याला, गौरी गणपतीला, शिवजयंतीला, आंबेडकर जयंतीला आनंदाचा शिधा गोरगरीब लोकांना देण्याचा निर्णय असेल, असे कितीतरी कल्याणकारी निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या या सरकारने घेतलेले आहेत. माझी सगळ्या शिवसैनिकांना विनंती आहे की आपल्या पक्षाच्या महाअधिवेशनामध्ये आपण ठराव केलेले आहेत, त्या ठरावाप्रमाणे पहिल्यांदा एका मोठ्या निवडणुकीला आपल्याला लोकसभेच्या सामोरं जावं लागणार आहे. आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारावर चालणाऱ्या शिवसेनेच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातनं 45 पेक्षा जास्त खासदार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायसाठी आपल्याला महाराष्ट्रातनं निवडून द्यायचे आहेत. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, एवढी विनंती या ठिकाणी मी आपल्याला करतो. अनेक वक्ते बोलणार आहेत, त्यामुळे यापेक्षा जास्त मोठं भाषण न करता या जाहीर सभेला आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नामदार शंभूराजे देसाई यांच्या मार्गदर्शनानंतर उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतील महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदयजी सामंत साहेब. शिवसेनेच्या जाहीर सभेला व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आदरणीय उपसभापती नीलमताई, मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी गुलाबराव पाटील साहेब, शंभूराव देसाई साहेब, संजय राठोड साहेब, खासदार धैर्यशील माने साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि या सभेसाठी उपस्थित लाखोंच्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या मैदानाला एक फार मोठा इतिहास आहे. या मैदानावर वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची सभा व्हायची आणि लाखोंच्या उपस्थितीमध्ये व्हायची. मला सांगताना आज मनापासूनचा आनंद आहे की वंदनीय बाळासाहेबांनंतर पुन्हा एकदा या मैदानावर लाखोंची सभा जर कोणाची होत असेल तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि आपले मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची होते आणि ती तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होते. काही लोकांनी तर्कवितर्क लावले होते की मैदान कसं भरणार आहे, कोण भरणार आहे, कुठनं कार्यकर्ते येणार आहेत. पण खासदार संजय मंडलिक साहेब असतील, धैर्यशील माने असतील, प्रकाश आंबेडकर असतील, शिवसेनेचे आमचे सगळेच पदाधिकारी असतील, त्यांना मनापासून शिवसेनेच्या वतीनं मी धन्यवाद देतो की या रेकॉर्ड ब्रेक सभेचं आपण या ठिकाणी आयोजन केलं आणि भविष्यातल्या जिल्ह्यातल्या दोन्ही खासदारकीच्या जागा या शिवसेनेच्याच असतील याच्यावर शिक्कामोर्तब या लाखोंच्या संख्येने या ठिकाणी झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये उबाठाचे काही नेते गल्लीबोळामध्ये फिरायला लागलेले आहेत. मला त्यांना एक सल्ला आणि विनंती करायची आहे. सभा कशी असते, सभेला लोक किती जमतात आणि लाखोंच्या संख्येने सभा कशी होते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर या कोल्हापूरच्या गांधी मैदानामध्ये यावं लागेल. इतकी लाखोंची सभा या कोल्हापूरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेली आहे. मगाशी कुणीतरी सांगितलं की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा आम्ही सगळे मिळून पुढे नेतोय. उद्योग क्षेत्र असेल, ग्रामविकास असेल, नगरविकास असेल, या सगळ्या क्षेत्रातल्या नागरिकांना विकासात्मक न्याय देण्याची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मिळून घेतोय. मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे
की आज आलेल्या लाखो संख्येनं शिवसैनिकांना विनंती करायची आहे की आजपासून एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेलं शिवसेनेचं काम लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक होईपर्यंत आपण प्रत्येक गावागावामध्ये जाऊन केलं पाहिजे. विकासाची जबाबदारी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी स्वीकारलेली आहे, परंतु जे एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करतात, खालच्या पातळीवर येऊन टीका करतात, त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्याचं काम भविष्यामध्ये शिवसैनिकांनी केलं पाहिजे. आपली ताकद जी आहे ही आपल्या विचारानं सिद्ध केली पाहिजे. कोणतरी काहीतरी शिव्या घालतंय याच्यापेक्षा जी एकनाथ शिंदे साहेबांनी विकासाची कामं केलेली आहेत ही लोकांपर्यंत आपण पोहोचवली पाहिजेत. आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासात्मक किती बलशाली झालेला आहे हे देखील लोकांना आपण सांगितलं पाहिजे. आज हजारोंच्या संख्येनं महिला भगिनी देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील मला विनंती करायची आहे की महिलांसाठी असेल जे निर्णय घेतलेत हे निर्णय देखील महिला भगिनींनी प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवलं पाहिजे. एसटीचा प्रवास हा 50% आणलेला असेल, सीआरपीचं मानधन 3,000वरनं 6,000 झालेलं असेल, किंवा बचत गटाच्या रिव्हॉल्व्हिंग फंडामध्ये 15,000वरून 30,000 रुपयाची वाढ झालेली असेल, हे महिलांसाठी केलेलं जे धोरण आहे हे देखील तुम्ही महिला भगिनींपर्यंत पोहोचवलं पाहिजे. कारण सरकार काम करत असताना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतंय. महायुतीमध्ये आम्ही सगळे काम करतोय. त्याच्यामुळे भविष्यामध्ये खासदारकीच्या निवडणुका ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये होतील त्यावेळी 48च्या 48 जागा या महायुतीच्या निवडून आल्या पाहिजेत. यासाठी देखील शिवसेनेनं कष्टाची पराकाष्ठा केली पाहिजे. आणि म्हणून मला सगळ्याच कार्यकर्त्यांना, सगळ्या शिवसैनिकांना एक विनंती करायची आहे की आज सभेला आलो म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही, तर सभेला आल्यामुळे आपली आता जबाबदारी वाढलेली आहे. साहेबांना जे संघटनात्मक काम पाहिजे ते करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे. जे शिबिर झालं त्या शिबिरामध्ये जे जे ठराव झाले ते महाराष्ट्राच्या हिताचे ठराव झाले. जी भाषणं झाली ती महाराष्ट्राच्या हिताची भाषणं झाली. त्या भाषणातनं कोणावरही टीका टिप्पणी नव्हती, कोणालाही शिवीगाळ केलेली नव्हती, कोणाचीही बदनामी केली नव्हती. फक्त नक्की शिबिरामधनं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काय पाहिजे, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये जाऊन कसं काम केलं पाहिजे याच्यावर चर्चा झाली. आणि हाच संस्कार वंदनीय बाळासाहेबांचा होता. तो जपण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेब करतायत. आणि म्हणून ज्या संख्येनं आपण आलाय त्या संख्येनं प्रचारामध्ये देखील आपण उतरलं पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट, आज व्यासपीठावर सगळेच उपस्थित आहेत, पण आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला मी विनंती करतो की एकनाथ शिंदे साहेबांचं जे नेतृत्व आहे ते देशातलं असं नेतृत्व आहे की जे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे. आणि त्या सर्वसामान्य नेतृत्वानं महाराष्ट्राला विकासाची दिशा दिली. आणि म्हणून आम्ही सगळे अपेक्षा करतो की भविष्यामध्ये आहे त्याच्या दुप्पट ताकदीनं आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे उभे राहाल, एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट कराल आणि ते आपण करावे एवढीच त्यांचा मंत्रिमंडळातील एक सहकारी म्हणून आपल्याला हात जोडून विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैदानामध्ये हजारोंच्या संख्येने जे कार्यकर्ते प्रवेश करत आहेत, व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपल्याकरिता आसन व्यवस्था आहे. कृपया त्या ठिकाणी बसून घ्या. यानंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले दलित पॅंथरचे सुखदेव सोनावणे आपलं मनोगत व्यक्त करतील. व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे, वेळेचं भान राखून आपण आपलं मनोगत व्यक्त करायचंय. आजच्या शिवसेनेच्या मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्व उपस्थित शिवसैनिक आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब, महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय आदरणीय उदयजी सामंत साहेब, आज या ठिकाणी सर्व आमदार, खासदार, सर्व मंत्रिमंडळ, त्याचबरोबर सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आज या विराट अशा या सभेमध्ये विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब
त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन करतो. दलित पॅंथर या संघटनेचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मला बोलण्याची संधी दिली. सर्व शिवसैनिकांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत नेते दलित पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष नामदेव ढसाळ यांची शिवशक्ती आणि भीमशक्ती 95 साली ज्यावेळी आम्ही एकत्र केली आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची मैत्री आणि दलित पॅंथरचे नेते नामदेव ढसाळ, पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्याबरोबर ज्या तऱ्हेने हातात हात घालून विचाराची देवाणघेवाण करत होते, त्यावेळी शिवशक्ती आणि भीमशक्तीचं बाळासाहेबांचे विचार घेऊन जाण्याचं काम आम्ही दलित पॅंथरच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात केलेलं आहे. त्याच तऱ्हेने आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये तळागाळातल्या शोषित पीडितांचा, गोरगरिबांचा, दीनदुबळ्या दलितांचा कैवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब झालेले आहेत. म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे आपण त्याच रीतीने त्याच ताकदीने उभं राहायचं म्हणून आम्ही दलित पॅंथरनी भूमिका घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही दलित पॅंथरची भूमिका घेऊन जात असताना ज्या ज्या तऱ्हेने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमच्या दलित बांधवांच्या पाठीमागे खंबीरतेने उभे राहिलेले आहेत. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये अनेकदा 6 डिसेंबरला मुंबई चैत्यभूमी आहे ती, कधी देखील दीनदुबळ्या दलितांना त्या ठिकाणी जाऊन कोणी देखील विसरत नव्हतं. परंतु 2 वर्षाचं सरकार आलं आणि मी पाहतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः लक्ष देऊन त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करतात, त्या ठिकाणी मेडिकलची व्यवस्था करतात. 3 दिवस ते शिबिर चालू असतं. खरं तर एकनाथजी शिंदे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो की या दीनदुबळ्या दलितांचे अश्रू पुसण्याचं काम महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. एवढंच बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. यानंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या सौ ज्योतिताई वाघमारे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, कोल्हासूर मर्दिनी, कोल्हापूरची आई अंबाबाई महालक्ष्मी, हिंदवी स्वराज्य संस्थापक, बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, करवीर सम्राज्ञी महाराणी ताराराणी साहेब, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीमाई या सगळ्यांना विनम्र अभिवादन करते. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांना मानाचा मुजरा करते. विचारपीठावरती उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर, मंत्री महोदय, सर्व सन्माननीय नेते, उपनेते आणि इथे उपस्थित असणाऱ्या माझ्या शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, खरं तर कोल्हापूरची ही भूमी ही क्रांतीची भूमी आहे. कारण याच भूमीमध्ये छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी राजेंचा पराक्रम हा पन्हाळा किल्ल्यावरती बहरला. याच भूमीवरती शिवा काशीदांनी लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणून छत्रपती शिवरायांच्यासाठी प्राणांची आहुती दिली. याच भूमीमध्ये महाराणी ताराराणी साहेबांनी औरंग्याचा मुर्दा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडला. याच महाराष्ट्राच्या कोल्हापूरच्या भूमीमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाचे जनक म्हणत गोरगरीब दीनदलित जनतेला हक्क दिले की इतिहास आमचा साक्षी आहे, स्त्रीनच शत्रू तुडवला. अरे इतिहास आमचा साक्षी आहे, स्त्रीनच शत्रू तुडवला. जिजाऊ मासाहेबांनी राजा शिवछत्रपती घडवला. सावित्रीमाईंनी शिक्षणाचा किल्ला लढवला आणि महाराणी ताराबाईंनी तर औरंगजेब या मातीमध्ये रडवला. ही या मातीची महती आहे.
आणि आज या पवित्र मातीमधून बोलत असताना आम्हाला महाराष्ट्राच्या पुढे काही प्रश्न उपस्थित करायचे आहेत. आज अवघा महाराष्ट्र बघतोय की एका बाजूला या गोरगरीब जनतेचा, सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून, सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे 18 तास काम करतायत, गोरगरिबांचे अश्रू पुसतायत, जनहिताचे निर्णय घेत आहेत, तर दुसऱ्या ठिकाणी त्यांच्यावरती कधी गद्दार म्हणून, कधी काय म्हणून, तर कधी काय म्हणून दररोज टीकेचा भडीमार होतोय. त्या टीका करणाऱ्यांना आज मला या कोल्हापूरच्या छत्रपतींच्या भूमीतून सवाल विचारायचा आहे की अरे माझा बाप चोरला म्हणणाऱ्यांनो, मला सांगा, ज्या अफजल खानानं शहाजी राजांना कैद केलं, ज्या अफजल खानामुळे थोरल्या संभाजी राजांचा मृत्यू झाला, अरे त्या अफजल खान ज्याला छत्रपती शिवाजी राजांनी उभा आडवा फाडला, त्या अफजल खानाच्या समाधीवरचं, कबरीवरचं अतिक्रमण काढायची हिम्मत उद्धव ठाकरे तुम्हाला का झाली नाही, याचं उत्तर तुम्हाला महाराष्ट्राला द्यावं लागेल. आणि त्या अफजलाच्या कबरीवरचं अतिक्रमण काढणारा मर्द मावळा म्हणजे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब. या कोल्हापूरच्या भूमीतून मला प्रश्न विचारायचा आहे की जे स्वप्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं होतं की उस्मानाबादचं धाराशिव झालं पाहिजे, औरंगाबादचं छत्रपती संभाजी नगर झालं पाहिजे, मग महाविकास आघाडीमध्ये 2.5 वर्ष घर कोंबडा बनून सत्तेची खुर्ची उपभोगताना उध्वस्तजी वाकरे तुमची का नाही झाली हिम्मत धाराशिव आणि संभाजीनगर असं नामांतर करण्याची, पण उस्मानाबादचं धाराशिव आणि औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर हे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी करून दाखवलं. खरं तर सत्य लपत नसतं असं म्हणतात. परवाच शिर्डीची सभा झाली आणि स्वतःच्याच तोंडानं माजी मुख्यमंत्री मामू उध्वस्तजी ठाकरे काय म्हणतायत हे मी जरा तुम्हाला ऐकवते, तुम्ही जरा ते लक्ष देऊन ऐका. मुख्यमंत्री असताना कदाचित देशातला पहिला मी मुख्यमंत्री असतो. मी अजून एकदा ऐकवतेय. मी मुख्यमंत्री असताना कदाचित देशातला पहिला मी मुख्यमंत्री असतो. शिर्डीच्या सभेमध्ये स्वतः उध्वस्त ठाकरेजी म्हणतायत की मी मुख्यमंत्री असताना कदाचित देशातला मी पहिला मूर्खमंत्री असेन असं ते म्हणतायत. जिथं त्यांनी स्वतःच्याच तोंडानं ह्या गोष्टीची कबुली दिलेली आहे तिथं वाटतं की सत्य बोलल्याबद्दल आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. अरे खरं तर एका बाजूला आम्ही महाराष्ट्राचा असा मुख्यमंत्री बघतोय की ज्यांनी मंत्रिपदाच्या काळामध्ये 3-3दा कोविड झाल्यानंतर सुद्धा पीपीई किट घालून जनतेची सेवा केली, आणि दुसऱ्या बाजूला हे लोक अरे कोण आम्हाला गद्दार म्हणतायत, कोविड मध्ये रुग्णांची खिचडी खाणारे, जी डेड बॉडीची बॅग 500-600 रुपयाला येत होती ती 6,000-7,000 रुपयाला विकत घेऊन मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे, रेमडेसिवीरचा काळा बाजार करणारे, बनावट दवाखाने, बनावट डॉक्टर दाखवून पैसे उकळणारे, अरे या लोकांना आम्हाला मिंधे म्हणण्याचा अधिकार नाही, कारण आम्ही मिंधे अजिबात नाही. पण महाविकास आघाडीचं सरकार मात्र गंदे सरकार होतं आणि काळे धंदे सरकार होतं. ते बंद पाडण्याचं काम हे महाराष्ट्राच्या जनतेने केलेलं आहे. आणि त्यामुळेच या ठिकाणी मला प्रश्न विचारायचा आहे, ही छत्रपती शिवरायांची भूमी की ज्या ठिकाणी रांझ्याच्या पाटलाला एका सर्वसामान्य महिलेच्या अब्रूवरती हात घातला म्हणून चौरंगा करण्याची, हातपाय तोडण्याची शिक्षा दिली, मग दिशा सालियांसारख्या एका मध्यमवर्गीय मुलीची हत्या करणाऱ्यांना कोणती शिक्षा द्यायची हे आता महाराष्ट्र ठरवेल. आणि जेव्हा दिशा सालियांचं सत्य बाहेर येईल तेव्हा पेंग्विनला पलायन केल्याशिवाय दुसरा पर्याय अजिबात राहणार नाही. आणि जे लोक म्हणतायत बाप चोरला, त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की ज्या बापाच्या नावावरती राजकारण करताय, 26 जुलैला जेव्हा मुंबईमध्ये सगळीकडे पाणी भरलं होतं, मातोश्रीमध्ये पाणी भरलं होतं, आणि या महाराष्ट्राचा ठाण्या वाघ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मातोश्रीत जेव्हा एकटे होते तेव्हा तुम्ही का बरं मातोश्रीत नव्हतात, का बरं 5 स्टार मध्ये पळून गेला होतात, आणि पोलिसांनी येऊन बाळासाहेबांची तिथून सुटका केली. जो माणूस आपल्या बापाचा झाला नाही तो जनतेचा काय होणार आहे. आणि म्हणून आमच्या बहिणाबाई सांगून गेल्या की इमान आले इसर आला त्याला नेक म्हणू नये.
इमानाले इसरला त्याला नेक म्हणू नये आणि जन्मदात्याला भोवला त्याला लेक म्हणू नये. आणि म्हणूनच हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे वारसदार हे एकनाथजी शिंदे साहेब आहेत. त्यांनी दाखवून दिलं या महाराष्ट्राला की सपने उनके नहीं पूरे होते जिनके बाप बड़े होते हैं. सपने उनके नहीं पूरे होते जिनके बाप बड़े होते हैं. सपने तो उनके पूरे होते हैं जो जिद पर अडे होते हैं. अशा पद्धतीचं नेतृत्व हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे. आणि काय अलीकडे तर ते दाढीपर्यंत हात घालतायत. उद्ध्वस्तजी कोणी दाढी खेचण्याची भाषा करतायत. संजय राऊत ज्यांचं वर्णन मी एका वाक्यात करेन की संजय राऊत म्हणजे अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ. संजय राऊतांच्या मध्ये जर एवढी खुमखुमी असेल तर दंड थोपटून निवडणुकीच्या मैदानात उतरा. एक सर्वसामान्य शिवसैनिक सुद्धा तुम्हाला चारी मुंड्या चित केल्याशिवाय राहणार नाही. हा या कोल्हापूरच्या मातीचा शब्द आहे. संजय राऊत म्हणतात की रामाला दाढी नव्हती, रावणाला दाढी होती. अरे संजय राऊत, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना दाढी होती, धर्मवीर आनंद दिघेंना दाढी होती, छत्रपती शिवरायांना, छत्रपती संभाजी महाराजांना, महात्मा ज्योतिबा फुलांना दाढी होती. आणि बाय द वे उद्ध्वस्तजी ठाकरे आणि संजय राऊत लक्षात ठेवा की दाढी ही शिवरायांच्या मावळ्यांना शोभते, तुमच्यासारख्या कावळ्यांना शोभत नाही. आणि तुम्हाला काय कळणार आहे? अरे तुम्हाला काय कळणार आहे दाढीवाल्यांचा स्वॅग? तुम्हाला काय कळणार आहे दाढीवाल्यांचा स्वॅग? एकनाथजी शिंदे आहेत महाराष्ट्राचा वाघ. आणि म्हणूनच तुम्ही काडी लावत जावा, आम्ही विकासाची हिरवीगार झाडी लावत जातो. अरे तुम्ही जाळण्याची भाषा करा आणि एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्र सांभाळण्याची भाषा करतील. आणि इथून पुढे जर दाढीच्या नादाला लागणार ना तर हा शिवसैनिक तुमच्या अहंकाराची माडी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, शोले चित्रपट तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल. त्यातले रहीम चाचा म्हणतात कि जिंदगी का सबसे बड़ा बोझ कौन सा होता है मालूम है? बाप के कंधों पर अपने बच्चों के जनाजे का बोझ. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ते दुःख सुद्धा पचवलं. वडिलांच्या समोर, बापाच्या समोर आपली 2 मुलं मृत्युमुखी पडताना त्यांनी पाहिले. ते दुःख त्यांनी पचवलं. जो अमृत पीता है वो देव, लेकिन जो विष पीता है वो महादेव. अरे आपल्या पोटच्या 2 गोळ्यांच्या मृत्यूचं दुःख पचवून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शब्द प्रमाण मानून आज एकनाथजी शिंदे साहेब हे जनसेवा करत आहेत. की म्हणतात ना कि एक कंकर चोट खाकर कंकर कंकर हो गया, एक पत्थर चोट खाकर कंकर कंकर हो गया और दूसरा पत्थर चोट सहकर शंकर शंकर हो गया. अरे दुःखाचं, मुलांच्या मृत्यूचं विष पचवून आज आपली मुलं जरी गेली तरी सुद्धा दुसऱ्यांची मुलं जगली पाहिजेत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमधून 200 कोटींचा निधी 25,000 रुग्णांना आदरणीय साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी मी एवढंच म्हणते सगळ्यात शेवटी की परवाच आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला मुलींना शिक्षण माफ करण्याचा, आतापर्यंत फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने अनेकांनी राजकारण केलं पण मुलींच्या शिक्षणाची फी माफ नाही केली. महात्मा फुल्यांचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्नपूर्ती ही एकनाथजी शिंदे साहेबांनी केली. सावित्रीबाई फुल्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अंगावर शेणाचा मारा सोसला होता. एकनाथजी शिंदे साहेबांनी शिक्षण मोफत करून त्या शेणाचं सोनं केलं. एकदा जोरदार टाळ्या वाजवून मुलींना मोफत शिक्षण केल्याबद्दल आपण जोरदार टाळ्या वाजवून शिंदे साहेबांचं अभिनंदन करूयात. आणि शेवटी 2च ओळी म्हणते, सितारे तो बहुत देखे हैं लेकिन दूजा चांद नहीं देखा. सितारे तो बहुत देखे हैं, दूसरा चांद नहीं देखा. फूल तो बहुत देखे, दूसरा गुलाब नहीं देखा. इस राजनीति में हमने बलवान तो कई देखे, पहलवान भी कई देखे, धनवान भी कई देखे, लेकिन एकनाथ जी शिंदे साहब जैसा दयावान कोई नहीं देखा, दूसरा दयावान कोई नहीं देखा. अशा या मुख्यमंत्र्यांना आई भवानीनं उदंड आयुष्य द्यावं एवढीच प्रार्थना या ठिकाणी करते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.
एक सूचना आहे, हे मैदान जसं तुडुंब भरलेलं आहे तसं मैदानाच्या बाहेरही तितकीच गर्दी आहे. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताना मैदानाच्या उजव्या बाजूला, व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण जायचंय. या ठिकाणी आसन उपलब्ध आहेत, अन्यथा हे मैदान तुडुंब भरलेलं आपल्या निदर्शनास येत आहे. यानंतर पुढील वक्ते सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील. आज पहिलं वंदन छत्रपती शिवरायांना, वंदन राजश्री शाहूनं. महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. सर्वांनी साहेबांना टाळ्यांच्या गजरामध्ये मानवंदना द्यायची आहे, टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे कैवारी नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा. कोण आला रे, कोण आला? आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करतो, उपस्थितांना, कोल्हापूरवासियांना आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब अभिवादन करत आहेत. हे मैदान अत्यंत तुडुंब भरलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो. शिवसेना, शिवसेना. नामदार एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले, गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले. हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले, गावोगावी. राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला शिवसेना नेते गुलाबराव पाटील पुष्पहार अर्पण करतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे पुष्पहार अर्पण करतील. छत्रपती वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला राजेशजी क्षीरसागर पुष्पहार अर्पण करतील. ही चळवळ आहे अवधी, धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे. कोल्हापूरकरांच्या वतीने आजच्या या ऐतिहासिक मैदानामध्ये कोल्हापूर वासियांच्या वतीने या ठिकाणी जिल्हा प्रमुख रवींद्र माने, जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, जिल्हा प्रमुख राजेखान जमादार, त्याचप्रमाणे खासदार धैर्यशील माने, संजयजी मंडलिक खासदार, प्रकाशजी आबिटकर, चंद्रदीप नरके, राजेंद्र एडरावकर, शिवसेना कोल्हापूरच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आपल्या प्रथेप्रमाणे
राष्ट्रीय कामगार सेनेच्या वतीने किरणजी पावसकर आणि त्यांचे सहकारी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना पुष्पहार अर्पण करतील. कोण घेतली ना नावं सर्वांची घेतली हो. राष्ट्रीय कामगार सेनेच्या वतीने किरणजी पावसकर आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचं स्वागत करतील. दलित पॅंथरच्या वतीने सुखदेव सोनावणे शिवसेनेचं प्रतीक असलेला ढाण्या वाघ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना भेट देतील. दलित पॅंथरच्या वतीने शिवसेनेचं प्रतीक असलेला ढाण्या वाघ आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटवस्तू. यानंतर या जाहीर सभेच्या पुढच्या वक्त्यांना विनंती आहे. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील. व्यासपीठावर कृपया सर्वांनी बसून घ्या. वंदन करतो छत्रपती शिवरायांना, वंदन करतो राजर्षी शाहूंना, वंदन करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, वंदन करतो शेतकऱ्यांसाठी पहिला असूड ज्यांनी घेतला त्या महात्मा फुले, आमच्या आया बहिणींच्या हातात पहिली पाटी पेन्सिल दिलेल्या वंदन करतो सावित्रीबाई फुलेंना. नतमस्तक होतो हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी. नतमस्तक होतो आनंद दिघे साहेबांच्या चरणी. आणि आठवण काढतो स्वर्गीय माझे राजकारणातील गुरु स्वर्गीय अनिल बाबर साहेब, ज्या मैदानावरून या कोल्हापूर जिल्ह्याचं मैदान सदैव गाजवलं ते हिंदू हृदय सम्राटांनी गाजवलं होतं. याच मैदानावरून जगाच्या पाठीवर कुठेही जंगलाला आग लागल्यानंतर सुद्धा जेवढ्या ज्वाळा भडकल्या नसतील तेवढ्या हिंदुत्वाच्या ज्वाळा भडकल्या त्या गायदी मैदानात भडवल्या. त्या हिंदू हृदय सम्राटांच्या ज्वाळा त्याची धग आज या ठिकाणी तुम्हा आम्हाला धगधगताना दिसून येत आहे. आणि त्याच हिंदू हृदय सम्राटांच्या विचाराचे सच्चे वारस, सच्चे पाईक, ज्यांच्या रक्तात आणि हाडाच्याही कणाकणात हिंदुत्व भरलेलं आहे, हिंदू हृदय सम्राटांचा विचार भरलेला आहे. अशा एका शिवसैनिकांचा पक्षप्रमुख म्हणून व्यासपीठावर आज विराजमान झाले. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून झाले. हा गांधी मैदानाचा सगळ्यात मोठा योगायोग आहे. मित्रांनो, मी जास्त बोलणार नाही, वेळ कमी आहे. साहेब इथं आलेले. भूमी आहे शुरांची, वीरांची, मर्दांची, लढणाऱ्यांची भूमी आहे. भगवंतानं ब्रह्मांड निर्माण केलं. अनेक ग्रह या विश्वात ब्रह्मांडात गेले. वसुंधरा निर्माण झाली, पृथ्वी निर्माण झाली. आणि या पृथ्वीला एक गुण दिला भगवंतानं की प्रत्येक मातीला वेगवेगळी ताकद दिली. कोल्हापूरची मातीच असताना अशी आहे, ती मर्दानी माती आहे, पैलवानाची माती आहे, रगील माणसांची माती आहे. आणि अशा या भूमीवर आज ही आपली जाहीर सभा होते. मित्र, छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा पन्हाळा इकडे दिसतो या ठिकाणी. तिथंच बाजूला जीवा महालाचं बलिदान देऊन त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांड्याचं
पावनखिंड तुम्हाला दिसते, छत्रपतीचं रक्षण करणारा विशाळगड या बाजूला दिसतो, त्या बाजूला गेलं तर खरड्याची लढाई दिसते, तिकडे गेलं कागलात राजश्री शाहू महाराजांचा जन्म दिसतोय, तर तिकडे गेलं तारा राणीची तलवार राजवाड्यातली दिसते. आणि समतेचा विचार या जगाला पहिल्यांदा सांगणारा राजश्री शाहू महाराजांचा आवाज याच राजवाड्यातून निघाला. त्याच भूमीवर आज संपूर्ण महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी दीनदलित, गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, माझ्या आया बहिणी, माझ्या मुली यांचं कल्याण करणारा एक लोकनेता व्यासपीठावर बसा एकनाथजी शिंदे साहेब. आजबाज मैदान साहेब सगळं बघितलं, सगळ्यांनी बघितलेलं आहे. गामाची गीत कुस्ती झाली, गुंगाची कुस्ती झाली, हिंदकेसरी मारुती मानेची कुस्ती झाली, विष्णू सावर्ड्याची कुस्ती झाली, युवराज पाटलाची कुस्ती झाली, दादू चौगल्याची झाली, सतपालाची झाली, करतार सिंगची झाली, हरिचंद बिराजची झाली. सगळ्यांनी इथं मैदान गाजवलं. पण महाराष्ट्रातला एक पैलवान असा एकनाथ शिंदे आहे. एकनाथ शिंदेनं गुवाहाटीत असं मैदान गाजवलं की जगाला सगळ्या हादरा देऊन टाकलं. पडलेल्या पैलवानांनी एवढी हाडं मोडलेली आहे ती अजून उबदारी आला ना. सारखं किरकिर करतंय, वरडतंय, आरडतंय, इकडं वरडतंय, तिकडं वरडतंय. आता मध्ये तर पिसाळून काय मला टीव्ही पुढं होतो ऑफिसमध्ये, एकदम टीव्हीला दिसलं त्या कोकणात एका रस्त्यावर कुठं तर सभा होती गल्लीत, आणि तिथे बोलत होतो. ही काय जातोय असा दाढी उपसून आणला होता, हात थर कापत्यात. असं उद्धव ठाकरे हात काय करतात असं करतात, दाढी उपसून आणला असता. नाही दाढी उपसायला. सीतामाई फसली, रावणाच्या मायावी हरणाला फसली आणि शेवटी अशोक वनात जाऊन बसली. दुःखात होती. प्रभू रामचंद्राचा धावा करत. अनेक दिवस गेले तिला राम काय. आणि ज्यावेळी कळलं की राम आलेला आहे, सेतू बांधायला लागला, राम आता लंकेला उद्ध्वस्त जाळून टाकणार आहे, त्यावेळी रावण घाबरला. रावण सीतेजवळ मायावी रूप देखणं रूप घेऊन गेला आणि म्हणला, सीता तुला मी महाराणी बनवतो, तू चल माझ्याबरोबर. अनेक प्रलोभनं दाखवली, सीता काय बोलली नाही, फक्त बघत राहिली. शेवटी वैतागला, मी तुला उचलून नेईन. गवताच्या चटईवर बसलेल्या सीतेनं काडी अशी फाट दिशी काढली, फेकून दिली. तेवढी काडी उचलून दाखव, मग सीतेला उचल म्हणले. रावण काडी उचलायला गेला. काडी उचलतय, दमतय, आबतय, घामाच्या धारा लागल्या, त्या धापा टाकायला लागले. शेवटी काडी काय उचलली नाही, धाड दिशी पडलं. दोन टांगड्या आवाळाकड मुंडकं खाली गेलं बिचाऱ्याचं. लगा तुला गवताची काडी उचलली नाही रावणाला. तसे उद्धव ठाकरे दाढी रंगवताना चुकून जर कुठं एकनाथ शिंदे साहेबाचा केस पडला असेल, तेवढा केस उचलून दाखव. तुझे घरातून तुझी हमाली करतो मी हमाली. ही दाढी एवढ्या दबांग दाढ्या, या दाढीला नादाला लागू नको. आम्ही गेलोच कशासाठी. जास्त बोलत नाही, थोडक्यात सांगतो. आता लई कथा मोठी सगळ्यांनी सांगितली. महादेवाचं देऊळ रानात होत आणि तिथं पुजारी पूजा स्वच्छ कपड्यानं विपड्यानं अशी जिथल्या तिथं अत्तर बित्तर लावून अशी करत बसला होता. आणि शेतकरी बाहेर काठ्यावर बसला होता, तंबाखू मळत होता, भाकरी फडकत तिथं पडल्यानं तिथं थुकत होता, करत होता. शंकर पार्वती विमानावरनं चाललं होतं. बैल पार्वती म्हणली, काय तुमचा शेतकरी घाण कसा बसलाय. म्हणली काय बघा ती कसा पुजारी स्वच्छ आपली पूजा करते, तुला दाखवतो खरा पुजारी आहे कोण. म्हणलं शंकरानं तिथनं टाकलं असं. गडागडा गडा जरा बारका भूकंप केला. मंदिर लागलं, धाडधाड हाराय,
पुजारी दणाना बाहेर पळून गेला आणि शेतकरी उठला आणि खांदा दिला शिळला आणि मंदिर पडायचं वाचवलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधनं आमचं शिवसेनेचं मंदिर पडायला लागलं होतं. ही पुजारी बसला जाऊन त्या वर्षा बंगल्यात आम्ही शिंदे साहेबांच्या खांद्यावरही देवाळ दिलं आणि गुवाहाटीला गेलो. हिंदुहृदय सम्राटांनी बांधलेलं हे शिवसेनेचं मंदिर आहे. या मंदिराचं पावित्र्य आम्ही जाऊ देणार. आणि हेच काम एकनाथजी शिंदे साहेबांनी केले म्हणून आमच्या त्यांच्या पाठीमागे आम्ही गेलो, प्रामाणिकपणे गेलो. अनेक आरोप आहेत, सगळ्यावर होणार आहे. कामाचा डोंगर असला नतमस्तक. माझ्या आईचं नाव कलावती. कलावतीच्या रक्ता शपथ सांगतो, टीव्हीवर साहेबाला बघितलं तर डोळ्यात पाणी येतं. माणूस राबतय किती, आबद्ध किती, निर्णय किती किती काय. असा माणूस, असा मुख्यमंत्री. साहेब अनेक मुख्यमंत्री झाले, आषाढी एकादशीला आल्या, पूजा केल्या. अनेक मुख्यमंत्री आले, कार्तिक एकादशीला पूजा केल्या. पण माझ्या वारकऱ्याचं कुणी काय बघितलं नाही गेली 40 वर्षात. पण एकनाथ शिंदे साहेब एकाच आषाढी एकादशीला आलं आणि माझ्या वारकऱ्याला तिथं विम्याचं कवच दिलं. काल 9 माणसं जुनुनीला मिली माझी ऍक्सिडेंटमध्ये. त्यांना विम्याचं कवच धडाधड मामलेदारनं करून दिलं. वारकऱ्याची सेवा केलेला पांडुरंगाचा खरा भक्त एकनाथ शिंदे साहेब. काय सुद्धा होणार नाही. चिठ्ठी आली, समारोप करा. समारोप करतो. जाताना एवढंच सांगतो, पंढरपूरचा आहे, माझ्या मतदारसंघात 75,000 मतं पंढरपूर तालुक्यातली आहेत. त्यामुळे जरा पांडुरंगाचं बोलू द्या मला 1-2 मिनिट. आषाढी एकादशी आपण सगळ्यांनी बघितलेली आहे, साहेबांनी बघितले, सगळ्यांनी. आळंदीनं पालखी निघते, ज्ञानोबा पालखीचे तिथनं जय जय करत निघते, गजर करत निघते, पुण्यात येते. पुण्यातनं घाटातनं असे सासवडला ते सासवडनं फलटणनं माळशेर वाखरी करत असं करत पंढरपूरला जाते. घोटाळाही इथं होते. पालखी ज्यावेळी निघत असते त्यावेळी पालखी पादुका पालखीत असते. त्या पालखीच्या पुढे घोडा असतो, पांढरं शुभ्र असतात, चका जरा लांबतं बिंबतं असं उंच जरा घोडा असतं. त्या घोड्याला सजवलेलं असतं, मडवलेलं असतं, रंगवलेलं असतं, दागिनं असतात. आणि वाटणं ज्यावेळी पादुकाचं दर्शन घ्यायला माय माऊली आया बहिणी येत्या, त्या पहिल्यांदा त्या घोड्याच्या पायावर पाणी घालत्या, त्या घोड्याला टिळा लावत्या, त्या घोड्याला ओवळत्या, त्या मग मागं जात्या, त्या पदर हातात धरत्या, त्या पादुकाचं दर्शन घेत्या, त्या घराकडे जात्यात. प्रवास झाला का घोडं जी परत वेळापूरच्या पुढं गेल्यावर म्हणलं, आयला म्हणलं काय पालखीत काय ज्ञानेश्वर आहे, पादुकात भिदुकात हे देव मी आहे. माझ्या पायावर पाणी घालते, मला टिळा लावते, मला वळते, हे वज घेऊन हिडते ती म्हणलं पादुकाचं. झालं आषाढी एका दिवशी होती, गोपाळकाला होतोय, परतीचा प्रवास चालू होतो. आळंदीला निघायचा आता, पालखीत टाकते ती मोठ्या कारातात. आणि एक पोरग तरण बांध येतं, बांधलेलं घोडा असतं, घोड्याचा कान असा धरतं, दरा 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 वडत आणतं, टांग्याला झोपतं. सगळं जागेने काढून घेत. टांग्याला झोपलं का त्याला काय टांगा महिनाभर सुस्तावलेला असतं, हाणत नाही. सापदी चपाटा दिला का पुढचं पाय वरतो, हा करतंय. दुसरा दिला का मागं वरडतंय. उद्धव ठाकरे परतीचा प्रवास आपला चालू झालाय. महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात आता चाबूक आहे तुमच्यासाठी. कारण पालखी आहे हिंदुहृदय सम्राटांची, ते एकनाथ शिंदेच्या पाठीमागं आहे. पूजा करणार आहे जनता, ते एकनाथ शिंदे साहेबांची करणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि जाता जाता एवढं सांगतो, साहेब हे नेते सगळे छत्रपती शिवरायाच्या नावानं असलेल्या शिवाजी विद्यापीठातनं निर्माण झालेला संजय मंडलिक, निर्माण झालेला आपला चंद्रदीप नरके,
सगळेच यातले, मानेसाहेब त्यातले आहेत, सगळे त्यातले आहेत. हे शिवरायाच्या तालमीत आलेले आहेत. यांना विजयी करा. एवढंच बोलताना 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने. या मैदानाच्या बाहेरही इतकीच गर्दी तुडुंब भरलेली आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं विचार ऐकण्याकरिता आपण संपूर्ण कोल्हापूरवासी या ठिकाणी उपस्थित आहात. धैर्यशीलजी माने. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं, राजश्री शाहूंच्या आशीर्वादानं दिमाखानं पुढे चाललेल्या ह्या जगन्नाथाच्या वारीला संपूर्ण कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा आणि महाराष्ट्रातनं, तमाम महाराष्ट्रातनं आलेल्या शिवसैनिकांना मी सर्वप्रथम बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीनं मानाचा मुद्रा करतो. तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी बाळासाहेबांचे शिवसैनिक इथं आलेत. साहेब, ही मंतरलेली सभा आहे. या सभेमध्ये याच्या पूर्वी कधी नाही आणि याच्या नंतर कधी होणार नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची सभा ह्या गांधी मैदानावर झाली होती आणि संपूर्ण मैदान भरून लोक बिल्डिंगवर उभी होती, अशी परिस्थिती या ठिकाणी तयार झाली होती. आज त्या सभेची आठवण एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपानं परत कोल्हापूर पाहत आहे की संपूर्ण गांधी मैदान या ठिकाणी भरलंय. इंचामध्ये शिवसैनिक या ठिकाणी आलाय, आपल्याला पाहायला आलाय, ऐकायला आलाय. कोल्हापूरनं आलेले महापौर अनेक पाहिलेत. 2019चा महापूर पाहिला, 2021च्या महापुरात आपण स्वतः 19च्या महापुरात त्या ठिकाणी होता. आज जनतेचा आलेला महापूर कोल्हापूरकर पाहतायत आणि त्या जनतेच्या महापुराला स्वागतासाठी राज्याचे मुख्यमंत्री स्वतः इथं आहेत. मी मनापासून त्यांचं स्वागत करतो. आजचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा एक सोहळा आहे. राजकारण, समाजकारण हे करत असताना बाळासाहेबांनी एक विचाराची शिदोरी आपल्या पाठीमागे ठेवून गेली आणि आज एकनाथजी शिंदे साहेबांनी ती शिदोरी पुढे घेऊन जाण्याचं काम केलंय. पुण्याई लाभती एखाद्या कुटुंबामध्ये, पण पुण्याई पुढे घेऊन जाताना कर्तृत्वान हात लागतात. एक कर्तृत्वान शिवसैनिक काय असतो? बाळासाहेबांनी शिवसेना जी निर्माण केली होती ती घरासाठी, परिवारासाठी काढली नव्हती. ती सर्वसामान्य गोरगरीब घरातल्या मुलांसाठी काढली होती. ती तळागाळातल्या माणसासाठी काढली होती. आणि आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तळागाळातनं एक रिक्षा चालक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, हे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करतो. ही खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराची कमाई आहे, त्यांच्या आचाराची ताकद आहे. निश्चितपणे साहेब, त्यावेळी तुम्ही 3 चाकी चालवत होता असं आम्ही ऐकतोय. अनेक पुढे या ठिकाणी फोटो पाहतोय. आज सुद्धा वेगळी पद्धत या ठिकाणी नरेंद्र मस्के साहेब नाही, 3 चाकी सरकारची सुद्धा स्टिअरिंग आज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये. 3 चाकी त्यांच्यापासून सुटलेली नाही, पण ते चाकं एक एक जोडत आज विकासाची चाकं जी महाराष्ट्राला गतीनं या ठिकाणी पुढे घेऊन जात आहेत, त्या गतीला आपण या ठिकाणी कुठेही गतिरोधक न येऊ देता सामान्य माणसाच्या हृदयामध्ये आपण स्थान निर्माण केलं. मी मनापासून या ठिकाणी शिंदे साहेबांना सांगेन, साहेब, आपण नेतृत्व या ठिकाणी महाराष्ट्राच्या हातामध्ये घेतलं. त्यावेळी गुवाहाटीला गेल्यानंतर अपप्रचार झाला, आपल्यावर आरोपात प्रत्यारोप झाले. एकनाथ शिंदे कोण म्हणून इथनं सुरुवात झाली, हु इज एकनाथ शिंदे. आणि गुगलचं रेकॉर्ड मोडलं, एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्यावर सर्च झालं. हु इज एकनाथ शिंदे. आता गाव खेड्यातल्या, गल्ली बोळातल्या, कोपऱ्यातल्या एखाद्या शेंबड्या पोराला जरी विचारलं एकनाथ शिंदे कोण, तर बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक एकनाथ शिंदे हे या ठिकाणी आता गावाखेड्यातलं प्रत्येक पोरग हे या ठिकाणी 2 वर्षामध्ये जाणू लागलं. हे तुमच्या कामाच्या रूपानं, संवेदनशीलपणाच्या रूपानं, सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आल्यामुळे तुमची कणव त्यांच्याबद्दलची त्यांना या ठिकाणी माहिती आहे. आणि आज महाराष्ट्र तुमच्याकडे आदरानं पाहतो. काल माझे मित्र श्रीकांत शिंदे साहेब या ठिकाणी बोलत होते. मोदी साहेबांचं ब्रीदवाक्य आहे, ना खाऊंगा ना खाने दूंगा. एकनाथ शिंदे साहेबांचं ब्रीदवाक्य आहे, ना सोऊंगा ना सोने दूंगा.
रात्री 12-12, 1-1 वाजता 4-4 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांसाठी दार उघडं होतं. वर्षा हे आम्ही चित्रपटामध्ये पाहायचो, चित्रफितीमध्ये पाहायचो, पण आपला या ठिकाणी जर पाहिला तर एकनाथ शिंदे साहेबांनी वर्षाची दारं ही सर्वसामान्य माणसासाठी या ठिकाणी जी वर्षानुवर्ष बंद होती ती गोरगरिबासाठी खुलं केली आणि ते दालन सामान्य माणसानं दिलेलं आहे. याची जाण राखणारा नेता या ठिकाणी आपल्यापर्यंत. काल एकनाथ शिंदे साहेबांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि अंबाबाईचं दर्शन घेऊन त्यांनी सुरुवात केली. कालची साहेब मजा, कालची पूजा अत्यंत महत्वाची या ठिकाणी होती. साहेब आपण ती डोळ्यानं पाहिली. काय होती कालची पूजा? रथसप्तमीच्या दिवशी या ठिकाणी साहेबांनी कोल्हापूरमध्ये महाअधिवेशन घेतलं. विजयाची घौडदौड करायची असेल तर आई अंबाबाईचा आशीर्वाद घ्यावा लागतो. बाळासाहेब ठाकरे साहेब याच मातीमध्ये अंबाबाईच्या आशीर्वादानं आपली राजकीय सुरुवात करायची आणि मग महाराष्ट्र गाजवायचे. कालचा दिवस असा होता की तिथं आई रथावर बसली होती, विजयाचा रथ पुढे जात होता. सारथ्य करणारा जो या ठिकाणी सारथी होता त्याच्या हातामध्ये पूजेमध्ये धनुष्यबाण होता आणि तो धनुष्यबाण घेऊन एकनाथ शिंदे आज महाराष्ट्राला पदक्रांत करायसाठी पुढे निघाले. हा बाळासाहेबांच्या विचाराचा शिदोरीचा शिलेदार आहे. त्यांनी भगवी पताका खांद्यावर घेतली. सामान्य माणसाला बरोबर घेऊन त्याच्या अपेक्षा आशा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी काम करतायत. समोर बसलेल्या माझ्या तमाम शिवसैनिकांना या ठिकाणी बंधू भगिनींना मला विनंती करायची आहे, डोळे दिपणारा आजचा हा कार्यक्रम आहे. साहेबांना कळालं पाहिजे की कानाकोपऱ्यात शिवसैनिक कुठं बसलाय. तुमच्या हातातले मोबाईल एकदा हातामध्ये घ्या, त्याची टॉर्च जरा चालू करा. प्रत्येकानं आपल्या आपल्या हातातला मोबाईल प्लीज सगळ्यांनी हातामध्ये घ्यायचा आणि टॉर्च त्याची त्या ठिकाणी चालू करायची. अगदी कोपऱ्यापासून कोल्हापूरचा हा दीपोत्सव महाराष्ट्रानं पाहिला पाहिजे. आई अंबाबाईचा दीपोत्सव पाहिला पाहिजे. अंबाबाईच्या दारामध्ये येणाऱ्या प्रत्येकानं ही दीपावली साजरी झाली आणि आज बाळासाहेबांच्या विचाराची दीपावली कोल्हापूरकर साजरी करतायत. याचा अभिमान या ठिकाणी आपण बाळगला पाहिजे. मी मनापासून कोल्हापूरच्या मातीमधल्या तमाम शिवसैनिकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. साहेब तुमची टॉर्च तुम्ही जी लावली आहे त्याचा दिवा शेवटच्या टोकापर्यंत गेलाय आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक आज या ठिकाणी ह्या गांधी मैदानावर अवतरलाय. मी मनापासून या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तुम्ही सर्वजण आम्हा सर्वांची ताकद आहात. राजकारण समाजकारण करत असताना मीडियाच्या माझ्या बांधवांना कॅमेरा फिरवून बघा. नंतर लोक गेल्यानंतर काही वेळा रिकाम्या खुर्च्या दिसतात आणि मग या ठिकाणी वाटतं की लोक कमी होती का जास्त होती याची चर्चा होते. साहेब जेवढी लोक आज या ठिकाणी ह्या मंडपामध्ये आहेत, या मैदानामध्ये आहेत, त्याच्या दुप्पट लोक अजून सुद्धा येत आहेत. त्यांना यायला वाट मिळत नाही. इतकी ताकद कोल्हापूरकरांनी या ठिकाणी दिली. आम्हा दोघांना, मला असेल संजय दादांना असेल, खासदार म्हणून काम करण्याची संधी आपण या ठिकाणी दिली आणि तुमची सेवा करत असताना अनेक विषय आता साहेब आपल्या मनोगतामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी, माझ्या लोकसभा मतदारसंघासाठी, दादांसाठी आम्ही जे मागणी केलेत त्याचा उल्लेख स्वतः साहेब त्यामध्ये या ठिकाणी करतील. मी एवढंच या ठिकाणी सांगेन, हा जगन्नाथाचा रथ योग्य हातामध्ये या ठिकाणी बाळासाहेबांचा विचार निर्माण झाला. तो सामान्य शिवसैनिकासाठी, कोण भाजीवाला होता तो या ठिकाणी मंत्री झाला, आमदार झाला. बापूंचं भाषण बघाशी तुम्ही ऐकलं. बापूंसारख्या रांगड्या मातीतली माणसं आज या ठिकाणी या व्यासपीठावरनं राज्यभर त्या ठिकाणी जाऊ लागली. बापू प्रांजळ मनाचा माणूस. हे बापूंचं म्हणजे गांधीजींच्या नावाचं मैदान आहे आणि तिथं आमचा बापू इथं बोललाय. हा गोरगरिबाचा बापू आहे आणि त्या बापूनं खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या हृदयाला साथ घातली. साहेब इथं कुस्तीचं मैदान झाली की सलामी पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये द्यावी लागते. मोठ्या मोठ्या कुस्त्या इथं होतात. आज बाळासाहेबांच्या शिवसैनिकानं त्यांच्या असणाऱ्या विचाराच्या वारसानं कोल्हापूरमध्ये येऊन शड्डू मारलाय आणि महाराष्ट्राला सलामी दिली. उद्याच्या काळामध्ये हे भगडं वादळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोंगावेल आणि मग हे धनुष्यबाण जे प्रभू रामचंद्रांची या ठिकाणी आम्ही राम जन्मभूमीला गेलो होतो, रामलल्लाचं दर्शन घेतलं. रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर येताना आपण बघितलं असेल, प्रभू रामचंद्राच्या खांद्यावरचं जे पवित्र धनुष्यबाण आहे ते आमची निशाणी आहे, ते बाळासाहेबांची निशाणी आहे. ती भगव्यावरची शोभून दिसणारी निशाणी आहे. बाळासाहेबांच्या आशीर्वादानं ती एकनाथ शिंदे साहेबांना मिळाली आणि ही जगन्नाथाची वारी आता ते पुढे घेऊन जात आहेत. मी मनापासून साहेबांचं या निमित्तानं अभिनंदन व्यक्त करतो. तुम्ही आलेल्या माई माऊल्या वडीलधारी मंडळी यांचं इथं आल्यानंतर स्वागत या ठिकाणी करतो. कार्यक्रम पुढचे राजकीय अनेक होतील, मी राजकीय एकही भाष्य करणार नाही. एवढंच या ठिकाणी साहेब सांगेन, कोल्हापूरकरांच्यावर जी आपण जबाबदारी दिली होती, इथं बसलेल्या सर्वांच्या साथीनं या ठिकाणी
ती पूर्ण करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला आणि तो यशस्वीरित्या अधिवेशन असेल किंवा आजचा हा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी हा अतिशय उच्चांकी ताकदीनं आपण या ठिकाणी पार पाडला. मनापासून कोल्हापूरच्या जनतेचं आई अंबाबाईनं जे आपण मनामध्ये संकल्प घेतलेत तो संकल्प आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पूर्णत्वास न्यावा ही त्यांच्या चरणी अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करून माझं लांबलेलं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर खासदार संजयजी मंडलिक. कोल्हापूरचं गांधी मैदान आणि शिवसेनेची विराट सभा हे सूत्र गेल्या अनेक दशकापासूनच आहे आणि त्याच परंपरेनं आज ही सभा इथं होते. ही परंपरा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची होती. हीच प्रथा परंपरा आपण आज इथं सुरू करतोय. आज कोल्हापूरला शिवसेनेच्या अधिवेशनाच्या निमित्तानं सांगता आणि समारंभाच्या निमित्तानं ही जाहीर सभा आदरणीय नेत्यांनी आम्हाला दिली त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानतो. या सभेला प्रबोधन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, विधान परिषदेच्या सभापती आदरणीय नीलमताई गोरे, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सर्व मंत्री महोदय, शिवसेनेचे सर्व खासदार आमदार, शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमदार प्रकाशजी आंबेडकर, माजी राज्यमंत्री यड्रावकर साहेब, माजी नडके साहेब, राजेशजी क्षीरसागर, धैर्यशीलजी माने, कोल्हापूर जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यातून आलेले तमाम शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, शिवसेनेच्या या विराट सभेच्या निमित्तानं शिंदे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि मला कोल्हापूरचा शिवसैनिक म्हणून, कोल्हापूरचा खासदार म्हणून खास करून माझ्या पक्षाचं, माझ्या नेत्याचा आभार मानायचे आहेत. कारण पहिला शिवसेनेचं अधिवेशन आपण कोल्हापूरमध्ये घेतलं. या शिवसेनेचं अधिवेशन घेत असताना आपण कोल्हापूर निवडलं. छत्रपती शाहू महाराजांचं कोल्हापूर, करवीस निवासिनी अंबाबाईचं वास्तव्य असलेलं स्थान असलेलं कोल्हापूर, रणरागिणी ताराराणीचं शौर्य गाजवलेलं कोल्हापूर, या कोल्हापूरपासून कायमपणानं जे इथं पिकतंय, जे इथं उगवतंय तेच महाराष्ट्रभर पिकतंय, हा इतिहास कोल्हापूरचा आहे. आणि म्हणून कोल्हापूरला पहिलं अधिवेशन घेण्याचा मानस आपण ठेवला. प्रचंड संख्येनं महाराष्ट्रातील शिवसैनिक उपस्थित राहिले आणि याचा सांगता करण्यासाठी आज ही विराट जाहीर सभा इथं आयोजित केलेली आहे. या सभेला येत असताना आदरणीय मुख्यमंत्री महोदय कोल्हापूर शहरासाठी ज्यांनी शेकडो कोटी रुपये दिले त्याचं लोकार्पण समारंभ करून इथं आलेले आहेत. आणि म्हणून मला सहज आठवलं, मागच्या वेळी लोकसभेची निवडणूक झाली, मी आणि धैर्यशील माने या मतदारसंघातून कोल्हापुरातून निवडून आलो आणि त्यापूर्वीचा काळ जर आपण बघितला, शिवसेनेचे 6 आमदार कोल्हापूरमध्ये त्या काळामध्ये कार्यरत होते. आणि मग शिवसेनेचे या जिल्ह्यातले 6 आमदार, 2 खासदार, अशा पद्धतीनं शिवसेनेची ताकद या जिल्ह्यामध्ये होती. आणि निश्चितपणानं त्याच ताकदीनं पुढे जात असताना त्यावेळीच्या काळामध्ये आम्हाला खासदार म्हणून निवडून दिलं. साहजिकच कोल्हापूरच्या विकासाच्या अनेक संकल्पना आमच्या खासदार म्हणून मनामध्ये होत्या. नंतरच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, आमच्या आमदारांची संख्या कमी झाली आणि साहजिकच आम्हाला वाटलं की विकासाच्या अनेक योजना या खासदार झाल्यानंतर पूर्ण करता येतील. पण महाविकास आघाडीचं शासन इथं आलं, मुख्यमंत्री त्या काळामध्ये आमच्या पक्षाचे झाले, पण आम्हाला मात्र म्हणावा तेवढा निधी या कोल्हापूर जिल्ह्याला मिळाला नाही. आणि नंतरच्या काळामध्ये शिंदे साहेबांनी बंड केलं, त्यांच्याबरोबर आम्ही सगळी मंडळी गेलो आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या विकासाला आवश्यक असलेला निधी आदरणीय शिंदे साहेबांनी दिला. देणाऱ्या देशील किती, हा शेकडो हाताने आपण देशील, दुबळी माझी झोळी, अशा पद्धतीची परिस्थिती खरं म्हटलं तर आमची लोकप्रतिनिधी झालेली आहे. शेकडो कोटी रुपयाचा निधी आदरणीय शिंदे साहेबांनी या कोल्हापूर जिल्ह्याला दिला. आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचे विविध प्रश्न मांडत असताना ज्यावेळी आम्ही शिंदे साहेबांच्याकडे जातो त्यावेळी एखादा आम्ही विषय नेला तर तो मंजूर करण्याचं धाडस आदरणीय शिंदे साहेब दाखवतात. आणि म्हणून या कोल्हापूर जिल्ह्याचे सगळे जे सिंचनाचे प्रश्न असतील, हे सिंचनाचे प्रश्न, थोडासा धामणीचा प्रोजेक्ट आंबेडकर साहेब राहिला तर जवळजवळ सगळे प्रकल्प हे पूर्णत्वाला शिंदे साहेबांच्यामुळे गेलेले आहेत. आणि याच पद्धतीचं काम पुढच्या काळामध्ये करण्याचं धोरण निश्चितपणानं शिवसैनिक म्हणून आम्हाला आहे. आणि मग जुनं शिवसैनिकाचं जे वातावरण होतं ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण व्हावं, या पद्धतीचा प्रयत्न आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून होतोय. आणि म्हणून या अधिवेशनाच्या निमित्तानं निश्चितपणानं हा सगळा शिवसैनिक चार्ज झालेला आहे.
इथं आल्यानंतर मला पत्रकारांनी विचारलं की काय प्रचाराची सभा आहे काय. मी म्हटलं ये तो झाकी आहे, पुढे आगे और भी बाकी आहे. आणि म्हणून फक्त या अधिवेशनाच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं हजारो लोक, शेकडो लोक या समारंभासाठी आले. पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीची ताकद शिवसेनेची या जिल्ह्यामध्ये होती त्याच पद्धतीची ताकद पुढच्या काळामध्ये होणार आहे. फक्त जाता जाता सगळेच प्रश्न शिंदेसाहेब आपण सोडवत आहे. फक्त कोल्हापूरचं खंडपीठ व्हावं ही मागणी कोल्हापूरची मी पुन्हा या निमित्तानं आपल्यासमोर मांडतो. धामणीचा प्रोजेक्ट शिल्लक राहिलेला आहे. हा धामणीचा प्रोजेक्ट यासाठी आवश्यक असा निधी आपण उपलब्ध करून द्यावा ही मागणी या निमित्तानं मांडतो. आणि या मोठ्या संख्येनं उपस्थित झालेल्या शिवसैनिकांच्या या आशीर्वादावर निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद अशाच पद्धतीनं वाढत जाईल. याच पद्धतीचा भरभरून आशीर्वाद आमच्या या कोल्हापूरवर आपण ठेवावा या पद्धतीची सदी इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. यानंतर महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू छत्रपती, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि विधान परिषदेचे उपसभापती असल्यामुळे मी खरोखरच 2 मिनिटाचा गजर लावलेला आहे, तेवढ्यातच बोलणार आहे. मला आज इथे एवढंच सांगायचं आहे की मी तुमच्यापैकी आलेल्या प्रत्येकाचं अभिनंदन करणार आहे की बिंदू चौकामधली सभा आणि या महात्मा गांधी मैदानातली सभा ही आज आपण जी यशस्वी केली आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आपले संजयजी मंडलिक, धैर्यशील माने, राजेश क्षीरसागर आणि कोल्हापूरच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खरे करून दाखवले. त्याबद्दल एकनाथजी शिंदे आणि तुमच्या प्रत्येकाचं मी अभिनंदन करणार आहे. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वेळेला इथे अपेक्षा व्यक्त केली होती की मला तुम्ही आमदार द्या, खासदार द्या. आमदार मिळाले, परंतु खासदार मिळाले, परंतु साहेब ते बघायला नाहीयेत. परंतु आजची सभा पाहिल्यावर आपण आत्मा किंवा या गोष्टीवरती काही विश्वास ठेवत असतील, काहींचा विश्वास नसेल, पण आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सुद्धा अगदी स्वर्गवासातून म्हणत असतील, वारे माझ्या पठ्ठ्यांनो. आणि एकनाथजी शिंदे यांनी त्यांचं कार्य पुढे नेलेलं आहे. अशा प्रकारची शाबासकी मोठ्या साहेबांकडून त्यांना मिळेल अशा प्रकारची मला खात्री आजच्या उपस्थितीवरून वाटते. तुमच्यापैकी प्रत्येकाला मी एवढंच सांगेन की जसं धैर्यशीलनी सांगितलं दाखवा, तसं तुम्ही प्रत्येकाने स्वतःचा उजवा हात स्वतःच्या खांद्यावरती ठेवा जरा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. खांद्यावरती ठेवा स्वतःच्या आणि स्वतःची पाठ थोपटून घ्या. तुमचं प्रत्येकाचं मी अभिनंदन करते की ही सभा यशस्वी तुम्ही केलेली आहे. महिला, शेतकरी सगळ्यांना न्याय देणारे मुख्यमंत्री आपल्याला मिळालेले आहेत, त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि लोकप्रतिनिधींचं पुनरागमन व्हावं अशा प्रकारची मी शुभेच्छा त्यांना देते. जय महाराज. या ठिकाणी आज एक प्रवेश होतोय. शिवसेनेमध्ये गत 30 वर्ष काम करणारे आणि उभाटा गटामध्ये असणारे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांचा आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय. त्यांचं आपण सर्वांनी स्वागत करूया. आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शिवसेनेत प्रवेश. मुरलीधर जाधव आणि त्यांच्या समवेत आलेल्या त्यांच्या सर्व सहकारी शिवसैनिकांचं शिवसेनेमध्ये हार्दिक स्वागत. एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. आपण ज्यांचे विचार ऐकण्याकरिता सर्वजण उत्सुक आहात ते आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब. दादा
आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत पुंडलिक जाधव, मुरलीधर जाधव यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि मुरलीधर जाधव यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण सर्वजण उत्सुक आहोत आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे विचार ऐकण्याकरिता. कोल्हापूरकरांच्या वतीने या गर्दीचा महासागर या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय नामदार मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथजी शिंदे साहेब यांचे विचार ऐकण्याकरिता आपण सर्वजण उत्सुक आहोत. अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट, मानाचे मान बिंदू, हिंदू 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 अस्मितेचे शिरोमणी, महानेता लोकनेता सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदगे साहेबांचा, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री, शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कैवारी, अनाथांचा नाथ, लोकनाथ, महाराष्ट्राचे भाग्यविधाते, महाराष्ट्राचा डहाण्या वाघ नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, जय जय श्रीराम. शिवसेनेच्या पाठीशी जिचा सदैव आशीर्वाद आहे अशा करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या चरणी साष्टांग दंडवत. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला वंदन आणि छत्रपती शाहू महाराज आणि तारा राणी यांनाही विनम्र अभिवादन आणि सद्गुरू संत बाळूमामा यांनाही वंदन. आणि माझ्या या सर्व शिवसेनेच्या सन्माननीय सर्व पदाधिकारी, सर्व मंत्री, शिवसेनेचे नेते, उपनेते, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, आणि अतिशय विक्रमी रेकॉर्ड ब्रेक ही सभा यशस्वी करण्यासाठी आपण जमलेले सर्व शिवसैनिक बांधव भगिनी आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो. म्हणजे मला सांगितलं इथे बाळासाहेबांची एक सभा झाली होती अगोदर आणि त्यानंतर एवढी मोठी सभा या गांधी मैदानामध्ये पहिल्यांदा होती आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आमदार या कोल्हापूरच्या सर्वांची नावं मी घेत नाही, परंतु अतिशय शिवसेनेला साजेस आयोजन आपण या सभेचं केलेलं आहे. खरं म्हणजे आता 1.5 वर्षापूर्वी आपण पाहिलं की या राज्यामध्ये एक उठाव, एक क्रांती आपण पाहिली आणि या क्रांतीमध्ये, या उठावामध्ये
50 शिवसेनेचे आमदार माझ्या खांद्याला खांदा लावून उभे होते. मी त्यांना धन्यवाद तर देतोच, पण त्यातला एक आमदार आमचा सहकारी अनिल बाबर यांचं दुःखद निधन झालं. त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि यामध्ये आपण पाहिलं की बाळासाहेब देखील कुठल्याही निवडणुकीचा शुभारंभ कोल्हापूर करवीर वासिनी अंबाबाईच्या आशीर्वादाने करत होते. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची भूमिका आपण पुढे नेतोय. आणि खरं म्हणजे आता शिवसेना कोणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. तुमच्या या उपस्थितीमुळे, तुमच्या या गर्दीमुळे संपूर्ण कोल्हापूर भगवं झालंय. कोल्हापूरचे रस्ते सजलेत. कोल्हापूरमध्ये एक शिवसेनेचा झंझावात आपण पाहतोय. आज या ठिकाणी आपलं 2 दिवसाचं महाअधिवेशन पार पडलं. त्या महाअधिवेशनामध्ये आपण अनेक विषयाला हात घातला. सर्वसामान्याच्या जीवनामध्ये या सरकारच्या माध्यमातून आमूलाग्र बदल झाला पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. शेतकरी, कष्ट, माझ्या माता भगिनी, माझे युवा तरुण मित्र, ज्येष्ठ, वारकरी, धारकरी, सर्व या समाजातला प्रत्येक घटक सुखी झाला पाहिजे. मी काल करवीर वासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. मला सांगितलं कालचा दिवस फार महत्वाचा होता. घोड्यावर विराजमान, हाती धनुष्यबाण, अंबा मातेचं, अंबाबाईचं दर्शन झालं. पत्रकार म्हणाले, तुम्ही काय मागितलं? म्हणलं मी कधीच मागत नाही. आणि आई अंबाबाईला सगळं माहिती आहे. तिच्या आशीर्वादामुळेच या राज्यामध्ये, या राज्याचा सर्वांगीण विकास होतोय. मी एवढंच सांगितलं, एवढंच साकडं घातलं, माझा शेतकरी बळीराजा याच्यावरची अरिष्ट संकट दूर होऊ दे, त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे. या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मध्ये एक आमूलाग्र बदल, त्यांना सुख समाधान मिळू दे. शेवटी आज आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालात. बाळासाहेबांच्या प्रेमापोटी, शिवसेनेच्या प्रेमापोटी. मी फक्त आज या ठिकाणी सभेला आलो नाही, मी महापुराच्या वेळेस आलो होतो. महापूरही आपण पाहिला. महापुरामध्ये देखील शिवसैनिकांनी झोकून देऊन काम केलं, मदत केली, स्वतःचा जीव धोक्यात घालून मदत केली. त्यावेळेस मी पाहिलं कोल्हापूरकरांचं प्रेम. मी आपल्याला सांगतो, त्यावेळेस मी 10 दिवस होतो राजेश, आपण इकडे 10-12 दिवस मी नगरविकास आणि आरोग्य मंत्री होतो. गुरंढोरं वाहून चालली होती. या ठिकाणी पावसाचं पाणी 2-2, 1-1 मजल्यापर्यंत गेलं होतं. आणि कोल्हापूरकरांमधला मी तेव्हा माणूस पाहिला, माणुसकी पाहिली. त्याच्यातलं एकच मी तुम्हाला आपल्याला किस्सा सांगतो. रात्री 1 वाजता मला फोन आला. एक आपली गर्भवती भगिनी अडचणीत आली होती, अडली होती. आणि पाणी सगळीकडे, कसं होणार? मी सांगितलं एनडीआरएफला आपल्याला जायला पाहिजे. एनडीआरएफ वाले म्हणाले रात्रीचं आपल्याला जाता येत नाही, रात्री रेस्क्यू करता येत नाही. मी त्यांना म्हणालो सकाळपर्यंत आपण वाट पाहू शकत नाही, तुम्ही येत नसाल तर हा एकनाथ शिंदे चालला. मी निघालो, एनडीआरएफचे लोक पाठवून आले आणि त्या महिला भगिनीची अडचण आपण दूर केली. हे देखील प्रेम पाहिलं मी. एका प्रेम म्हणजे माणसांनी इथल्या ज्या भागात पाणी साठलं होतं त्या ठिकाणी आपली गुरं, आपल्या गाई म्हशी पहिल्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर, वरती आपल्या परिवारासोबत ठेवल्या होत्या. मी एका ठिकाणी गेलो,
वरती बघितलं, मी म्हणालो काय? बोले हे आमचा परिवार आहे, हे गोधन आमचं कुटुंब आहे. आणि मला खरंच एक समाधान, एक वेगळा आनंद, एक वेगळी कोल्हापूर वासियांच्या बद्दल एक जिव्हाळा आणि आपुलकी या ठिकाणी पाहायला मिळाली. एकीकडे 26 जुलैचा पूर आला, त्यावेळेस बाळासाहेबांना मातोश्रीवर एकटं सोडून 5 स्टार मध्ये जाणारे कुठं, आणि या कोल्हापूर मधले लोक या गोधनाला आपल्या बरोबर दुसऱ्या मजल्यावर घेऊन जाणारे कुठे. हा फरक आहे, हा फरक आहे. आणि म्हणून त्या वेळेस देखील एवढे संकटात लोक असताना त्यांनी मला सांगितलं, तुम्ही आम्हाला मदत करायला आलात, एक चहाचे 2 घोट घेऊन जा. अशा प्रकारचं प्रेम त्यावेळेस मला मिळालं. मनातला माणुसकीचा पाझर या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्योतिबाचा गुलाल कोल्हापूर, अंबाबाईचा आशीर्वाद कोल्हापूर, खास बागेतली कुस्ती कोल्हापूर, शाहू महाराजांचा अभिमान कोल्हापूर, चपलेपासून फेट्यापर्यंतच्या मातीचा सुगंध कोल्हापूर, मिसळीचं वाटण कोल्हापूर, उसाचा मळा कोल्हापूर, राजकारणातला गेम कोल्हापूर आणि धनुष्यबाणाचा नेम कोल्हापूर. कोल्हापूर प्रमाणेच आज राज्यभरात फिरताना मला तिथल्या लोकांच्या डोळ्यात, त्यांच्या चेहऱ्यावर शिवसेनेवरचा आणि आपल्या सरकारबद्दलचा विश्वास पाहायला मिळतो, प्रेम पाहायला मिळतो. त्यांचा विश्वास हीच आपली कमाई आहे. बाळासाहेब सांगायचे 80% समाजकारण, 20% राजकारण. बाळासाहेब सांगायचे मंत्रालयात न बसता, फक्त मंत्रालयात आपल्या दालनात न बसता रस्त्यावर लोकांना भेटा, संवाद साधा. आणि बाळासाहेबांचं राजकारण, समाजकारण आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतोय. आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारांची ज्यांनी काही बेईमानी केली असेल, ज्यांनी शिवसैनिकांची प्रतारणा केली, ज्यांनी वैचारिक व्यभिचार केला, त्यांना कायमचं घरी बसवण्याची वेळ आहे. बसवायचं आहे ना. आणि म्हणून तुमचा हा उत्साह निवडणुकामधील शिवसेनेच्या महायुतीच्या विजयाची आज नांदी आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. बाळासाहेबांचा वारसा सांगायला तोंडात नाही, मनगटात जोर लागतो, मनगटात, आणि तसं वागावं लागतं. आपण काय केलं? आज बाळासाहेबांचे विचार सोडले, भूमिका सोडली, सगळं सोडलं खुर्चीसाठी, सत्तेसाठी. आणि बाळासाहेब ज्या मातोश्रीत राहत होते तोपर्यंत ते मंदिर होतं. आता मातोश्रीतून जिथून बाळासाहेब डरकाळी फोडायचे तिथून रोज रडगाण्याचा आवाज येतो. हे दुर्दैव आहे. हे चोरलं, ते चोरलं, अमकं चोरलं. बाळासाहेब काय चोरायला वस्तू आहे? बाळासाहेब विचार होते, बाळासाहेब ज्वलंत अंगार होता, हिंदुत्वाचा धगधगता विचार होता. आणि म्हणून आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला. जर मी आपल्याला सांगतो आम्ही चुकीचं पाऊल उचललं असतं तर हे व्यासपीठ एवढं भरलं असतं का? आपण हे अख्खं मैदान भरून ओसंडून वाहून गेलं असतं का? हा मला तुम्हाला विचारायचा प्रश्न आहे. आणि आपण जे प्रेम देत आहे, जे सहकार्य करताय, त्याला दाद द्यावी तेवढी थोडी आहे. जसं मुघलांच्या घोड्यांना पाण्यात देखील संताजी धनाजी दिसायचे, तसाच यांना मी देखील दिसतो. जिकडे माझं नाव घेतल्याशिवाय यांना झोप येत नाही. उठता बसता झोपता एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे हा जप सुरू असतो. शिवाय शाप
आणि आरोप का एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? का फक्त सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यानेच मुख्यमंत्री व्हायचं? आपल्याला मी एवढंच सांगतो की या शेतकऱ्याचा मुलगा उद्या तुमच्यातला एक जण जर इथं येऊन मुख्यमंत्री म्हणून जर भाषण करू लागला तर सगळ्यात जास्ती आनंद आणि समाधान मला होईल. आज का लोक आपल्या बरोबर येत आहेत. आज मुरलीधर जाधव आपल्या बरोबर आले, इतर लोक आले, 50 आमदार, 13 खासदार, हजारो शेकडो. इथं नीलमताई बसल्यात, इथं मनीषाताई बसल्यात, विधान परिषदेतले आमदार. आपण का आले? कारण सरकार काम करतंय. या महिला भगिनींसाठी सरकारने निर्णय घेतले 50% एसटी मध्ये सवलत. लेक लाडकी लखपती ही योजना. आज महिला भगिनी आपल्या पतिदेवाला सांगतात तुम्ही थांबा, मी अर्ध्या तिकिटात बाजारहाट करून येते. आज महिला बरोबर ना? हे सरकारने केलंय. आता महिला बचत गटाला सक्षम आपण करतोय. त्यांना असलेलं मानधन फंड आपण वाढवतोय, दुप्पट करतोय. आणि म्हणून महिला सक्षमीकरण धोरण आपण आणतोय. महिला मगाशी नीलमताईंनी सांगितलं या महिला धोरणावर त्या काम करतायत. आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्यांसाठी काम करतंय. जसं मोदी साहेबांनी 6,000 रुपये वर्षाला देण्याचं जाहीर केलं तसे 6,000 शेतकऱ्याला आपणही देतोय. वर्षाला 12,000 रुपये आपण शेतकऱ्याला देतोय. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आपण देतोय. शेतकऱ्याला अनेक आपण योजना सुरू केल्या. जे 50,000 रुपये जे आपण नियमित कर्जफेड करणारे लोक होते त्यांना मला वाटतं प्रकाशाने आपण सांगितलं मगाशी की ते पैसे आपले बाकी आहे ते देखील देण्याचं काम आपले सरकार करेल. आणि म्हणून हे सर्व आपण निर्णय घेतोय म्हणूनच आज आपल्या बरोबर लोक येत आहेत. आज आपल्या बरोबर लोक येत आहेत. आणि म्हणून घर बसल्या फेसबुक लाईव्ह आपलं काम नाही. फील्डवर उतरून फेस टू फेस काम करण्याचा आपण या ठिकाणी निर्णय घेतोय. सर्वसामान्य लोकांना फेस करतो, शेतकऱ्यांच्या बांधावर जातो, महिला भगिनींना भेटतो, लोकांशी संवाद साधतो आणि लोकांना काय हवंय ते देण्याचा आपण प्रयत्न करतो. आपण या ठिकाणी निर्णय घेत असताना अनेक निर्णय आपण घेतले. हे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आपण घेतलेले आहेत. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आपण निर्णय घेतले. आणि म्हणून रोज सकाळी उठून जे एकच जप मोजतात खोके खोके खोके, मी आपल्याला सांगू इच्छितो शिवसेना आणि धनुष्यबाण आज आपल्याकडे आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडे आहे. असं असताना देखील उबाटाच्या लोकांनी मला शिवसेनेच्या लेटर हेडवर पत्र दिलं की आम्हाला शिवसेनेच्या म्हणजे तुमच्या खात्यातले 50 कोटी पाहिजे. तुम्ही आम्हाला 50 खोक्याचा आरोप करता आणि 50 कोटी मागता. मी एका क्षणाचाही विलंब लावला नाही. बोला यांना बाळासाहेब नको, बाळासाहेबांचे विचार नको, यांना पैसे पाहिजे देऊन टाका. ताबडतोब देऊन टाकले. थोडी तरी मनाची नाही जनाची तरी आपल्याला वाटली पाहिजे होती. कशाला आरोप करता आमच्यावर? काय अधिकार आपल्यावर? आणि म्हणून शिवसैनिकांना भावनिक करून आवाहन करून कायमचं लढायला पाठवतात. आणि शिवसेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहत नाही. मुरलीधर जाधव या ठिकाणी आले, त्यांनी मला सांगितलं अडचण, मी सांगितली त्यांना, म्हणाले तुम्ही फेस करा. जेव्हा एखादा शिवसैनिक अडचणीत येतो तेव्हा त्याला सांगायचं तू तुझं बघ. असं कुठं असतं? असा कुठं पक्ष चालतो?
अरे पक्षाच्या प्रमुख नेत्याने अडचणीत आलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं असतं, तेव्हा पक्ष मोठा होतो. आणि हा एकनाथ शिंदे आज प्रत्येक शिवसैनिकाचं खच्चीकरण होऊ नये, शिवसेना वाचावी, धनुष्यबाण वाचावा, म्हणून आम्ही निर्णय घेतला. आणि तो निर्णय आज लोकांनी मान्य केला. निर्णय घेतला तो लोकांनी मान्य केला, म्हणून हजारो लाखो लोक सोबत येतात. आणि आपल्याला एकच सांगतो, ते शिवसैनिकांच्या पाठीशी, कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत नाही. जेव्हा त्यांच्या वैयक्तिक कुटुंबावर जेव्हा प्रसंग येतो, तेव्हा मात्र ते काही करायला तयार होतात. एक किस्सा आपल्याला सांगतो. दिल्लीला गेले अशोक चव्हाण आणि अजितदादा पवार यांच्यासोबत. आतमध्ये मोदी साहेबांना भेटायला गेले. बाहेर मराठी बाणा दाखवला आणि आतमध्ये घालील लोटांगण वंदीनं चरण केलं आणि सांगितलं, आता आपण युती करू, मी सोडतो सत्ता. इकडे आल्यानंतर मी त्यांना वारंवार सांगत होतो, आपण युती, महायुती ही लोकांनी महायुती केलेली आहे, आपल्याला युती म्हणून निवडून दिलंय. मला म्हणाले, उरलेली 2.5-3 वर्ष आपल्याला मिळतील का? म्हणजे तुम्हाला सत्ता पाहिजे, खुर्ची पाहिजे, त्यामुळे तुम्ही जे म्हणता की अमित भाईंच्या बरोबर बंद दरवाजा आड चर्चा झाली, हे पूर्णपणे खोटं आहे, स्पष्ट होतं. आणि म्हणून मी त्याच्या आणखी खोलात जाऊ इच्छित नाही. परंतु एवढंच सांगतो, सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले, सावरकरांना सोडलं, देशद्रोही आणि देशाच्या विरोधामध्ये असणाऱ्यांची हात मिळवणी केली. आणि आता निवडणुका आल्यावर त्यांना पुन्हा हिंदुत्वाची आठवण झाली. आता यांना राम आठवला. पहिले म्हणायचे मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, असं मोदीजींना चेष्टा करायचे. मोदीजींनी मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली, उद्घाटनही झालं. म्हणजे काय? मुंह में राम बगल में छुरी, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, हे आपल्याला माहित आहे. आपलं उलट आहे, मुखी राम आणि सतत काम. हे लोकांना काम पाहिजे, लोकांना आरोप प्रत्यारोप नको, लोकांना तुम्ही काय करताय ते पाहिजे. आणि घरी बसलेल्या लोकांना लोक पाठीशी उभे राहत नाही. फील्डवर काम करणाऱ्या माणसाच्या, कार्यकर्त्याच्या मागे लोक उभे राहतात. आणि आपले जे शिल्लक लोक आहेत, आमदार खासदार, त्यांना थांबवण्यासाठी रोज सांगायचे, रोज ज्योतिषांचा पाडा वाचायचा. आज सरकार पडणार, सरकार स्थापन झाल्यापासून आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार. सगळे ज्योतिषी थकले, पण सरकार काय पडलं नाही. सरकार तुमच्या आशीर्वादाने अधिक मजबूत झालं, अधिक मोठं झालं, अधिक ताकदवान झालं. आणि म्हणून आज इंडिया आघाडी केली आहे. अरे मोदीजींच्या विरोधामध्ये तुम्ही सगळे एकत्र आलात, पण पंतप्रधान पदाचा उमेदवार पण आपण ठरवू शकला नाही. आणि म्हणून त्या इंडिया आघाडीचं पण एक एक करून सगळे सोडून चाललेत. कुणाच्या जोरावर, कुणाच्या बळावर तुम्ही या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना आव्हान देताय? मोदीजी कुठे, त्यांचं काम कुठे? त्यांनी या देशाला पूर्ण जगामध्ये सन्मान प्राप्त करून दिलाय. आपली अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. 10व्यावरून 5व्यावर आणली, 3ऱ्यावर आणतायत. $5 ट्रिलियन स्वप्न त्यांनी पाहिलं. आणि तुमच्या सदिच्छा, शुभेच्छांमुळे, आशीर्वादामुळे या महाराष्ट्रातून पण $1 ट्रिलियन स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपलं सरकार करेल. आणि म्हणून आज लोक म्हणतात, हे सगळं होत असताना कुणाला तरी प्रधानमंत्री होण्याची स्वप्न पडतात,
कुणाला अर्थमंत्री व्हायचं स्वप्न पडताय, एक दुसऱ्याला प्रधानमंत्री अर्थमंत्री बनवताय. हास्य जत्रा कार्यक्रम असतो, त्याला पण टप्पाईट होईल अशा प्रकारचं त्यांचे स्वप्न आहे. आणि म्हणून या त्यांच्या त्या सभा पाहिल्या आपण, मैदानातून चौका सभावर आल्या. काल परवा त्यांनी स्वतःलाच काय म्हटलं तेही आपण पाहिलं. मला वाटतं ते काय म्हटलंय आपल्याला माहित आहे स्वतःला. त्यांच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री म्हणायच्या ऐवजी दुसरं काहीतरी म्हटलं, मी बोलत नाही. आणि त्यांनी मला वाटतं आरसा पाहिला असेल. वारसा 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 म्हणता, तुम्ही पहिला आरसा पहा. आणि म्हणून काँग्रेसच्या 50-60 वर्षामध्ये जी कामं झाली नाहीत, तो विकास गेल्या 10 वर्षामध्ये देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी करून दाखवला. त्यांनी राम मंदिरही बांधलं, 370 कलमही हटवलं. आज त्याच्या आपल्या महाअधिवेशनामध्ये आपण दोन्ही ठराव केले, मोदी साहेबांच्या अभिनंदनाचा आणि गृहमंत्री अमित शाह साहेबांच्या अभिनंदनाचाही ठराव केला. तुम्ही तर एक शब्दही काढला नाही. बाळासाहेबांचे स्वप्न ज्यांनी पूर्ण केलं त्यांच्याबद्दल बोलायचे धाडस दाखवत नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी फिर एक बार मोदी सरकार अशा प्रकारचा लोकांनी गॅरंटी दिली आहे. मोदी गॅरंटी जशी चालते, कारण आपण महायुतीतले आहोत. ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं त्यांच्याबद्दल मोकळेपणाने, मुक्त कंठाने त्यांना धन्यवाद, त्यांचं अभिनंदन करणं हे आपलं काम आहे. कारण बाळासाहेब सांगायचे, जे चांगल्याला चांगलं म्हणा. आणि म्हणून ती शिकवण आपल्याकडे आहे. आणि म्हणून अब की बार 400 पार मोदीजींनी नारा दिलाय. आपला नारा आहे अब की बार 45 पार. आणि म्हणून या कोल्हापूरमध्ये देखील या महायुतीचाच भगवा झेंडा फडकला पाहिजे, यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आज कोल्हापूरमध्ये मी पाहिलं की किती बाबा, आज आपण जवळपास 640 कोटीचे उद्घाटन करून आलो. पंचगंगा नदीचं प्रदूषण शून्यावर आणण्यासाठी जवळपास 400 कोटी रुपये आपण शासनाकडून मंजूर केले. 400 कोटी रुपये. त्याचबरोबर अगोदर आपण जे दिले पैसे त्याचं आज आपण भूमिपूजन आणि लोकार्पण केलं. आणि या महापूर थांबवण्यासाठी या पंचगंगेचा आपण वर्ल्ड बँकेकडून 3200 कोटी रुपये आपण घेतोय. 3200 कोटी. पंचगंगेचं प्रदूषण, पंचगंगेचा महापूर, दरवर्षी आपली होणारी परवड ही आपल्याला थांबवायची आहे. आणि म्हणून आज आपल्याला मी एवढंच सांगतो, हा कोल्हापूर देखील आपण शक्तीपीठ करतोय. नागपूर ते गोवा प्रकाश आंबेडकर त्यासाठी पाठपुरावा करत होते आणि ते देखील कोल्हापूरला फायदेशीर आहे. राजेश, दोन्ही खासदारांना मी सांगू इच्छितो, हे शक्तीपीठ देखील कोल्हापूरचा विकास करेल. मुंबई गोवा हे देखील आपण ऍक्सेस कंट्रोल करतोय, त्याचाही कोल्हापूरला फायदा होईल. आणि आज या कोल्हापूरच्या विकासाचा जो वेग आहे हे सरकार वाढवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी जेवढा लागणारा निधी मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी सांगतो, कमी पडू देणार नाही. या कोल्हापूर मधले रस्ते चकाचक झाले पाहिजे. मी दिलेला शब्द पाळतो हे तुम्हाला माहित आहे. कोल्हापूरकरांचा टोल मी हटवणार म्हटलं होतं, हटवून दाखवला. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो, मराठा आरक्षणाच्या बाबतीत देखील मला इथे कोल्हापूरमध्ये काल लोक भेटले. मी शपथ घेतलेली आहे, मराठा आरक्षण हे देण्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसणार, टिकणार, कायद्याच्या कसोटीवर टिकणार मराठा आरक्षण हे सरकार देणार. त्यासाठी 20 तारखेला विशेष अधिवेशन आपण बोलवलेलं आहे. हे मराठा आरक्षण देताना आपला ओबीसी समाज असेल,
इतर समाज असेल त्यांना कुठेही धक्का न लावता, त्यांच्यावर कुठलाही अन्याय न करता या मराठा समाजाला न्याय देण्याचं काम हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्दही मी दिला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की कोल्हापूर वासियांसाठी MIDC मंजूर झाली आहे. इथे रोजगार आला पाहिजे. दावोसला जाऊन 3,73,000 कोटीचे आपण करारनामे केले. 3-4 लाख लोकांना रोजगार मिळेल. या कोल्हापूरमध्ये देखील उद्योग मंत्र्यांना सांगितले, जेवढ्या आपल्याला किती इंडस्ट्री, मग किती MIDC मंजूर झाल्यात? 7 MIDC आपण कोल्हापूरमध्ये मंजूर केल्यात. हजारो लाखो लोकांना, तरुणांच्या हाताला काम मिळेल. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना, उद्योजकांना देखील विनंती केली आहे की या ठिकाणी कोल्हापूरमध्ये मोठे उद्योग आले पाहिजे, लोकांना काम मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. इथला माणूस मुंबई शहरात, इतर शहरामध्ये नोकरीसाठी जाता कामा नये. जो गेलाय तो वापस आला पाहिजे. ही भूमिका सरकारची आहे. त्याचबरोबर यामध्ये पन्हाळा, शाहूवाडी या डोंगरी भागाला देखील त्याचा लाभ होईल. इचलकरंजीला स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठी देखील सरकार कटिबद्ध आहे. ही जबाबदारी सरकारची, आमची आहे. आणि म्हणून मला निस्सारणाची जी आहे योजना, त्याला देखील आपण नगरविकास विभागाच्या माध्यमातून पैसे देतोय. राधानगरी याला, दाजीपूर पर्यटनाला चालना देणारा आराखडा तयार होतोय. तीर्थक्षेत्र विकास आराखडा होतोय. अंबाबाई आणि ज्योतिबाचा विकास या ठिकाणी आपण करतोय. तिरुपती बालाजीच्या धर्तीवर ही करवीर वासिनी अंबाबाईच्या देवस्थानाचा विकास आपल्याला करायचा आहे. पंढरपूरचा देखील विकास आपल्याला करायचा आहे. ज्योतिबा देवस्थानाचा विकास आपल्याला करायचा. हे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे. आणि म्हणून गिरणी कामगारांची घरं देण्याची प्रक्रिया देखील युद्ध पातळीवर आम्ही घेतोय. ती देखील आम्ही देतोय. हे पहिलं सरकार आहे. गिरणी कामगारांना घरं देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कोल्हापूरचे देखील या ठिकाणी गिरणी कामगार वंचित राहणार नाही. कन्व्हेन्शन सेंटरचं कामही लवकर सुरू होईल. त्याचबरोबर मी मगाशी सांगितलं, कळंबवाडी थेट पाईपलाईन योजनेचं काम सुरू आहे. नगरोत्थानमधून 100 कोटीचे रस्ते सुरू आहे. आणि स्वच्छ भारतसाठी देखील आपलं काम सुरू आहे. राजश्री शाहू महाराजांच्या समाधी स्थळाला आपण 10 कोटी रुपये दिले, त्याचंही काम सुरू होईल. आणि म्हणून केंद्रात आणि राज्यामध्ये जेव्हा एकाच विचाराचं सरकार असतं तेव्हा ही कामं आपल्याला करता येतात. डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी आहे. कोल्हापूरचा खंडपीठाचा देखील प्रश्न प्रलंबित आहे. तो देखील आपलं सरकार सोडवल्याशिवाय राहणार नाही, हे देखील मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि म्हणून हे देशाला महासत्ता बनवण्यासाठी मोदीजींचे हात आपण बळकट करूया. त्यामुळे आज आपल्याला निर्धार करायचा आहे. आपला निर्धार आहे राज्याच्या प्रगतीचा, राज्याच्या समृद्धीचा. आपला निर्धार आहे शिवसेना मजबूत करण्याचा. आपला निर्धार आहे बाळासाहेबांच्या विचार जीवापाड जपण्याचा. आपला निर्धार आहे हिंदुत्वाची शान राखण्याचा. आपला निर्धार आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा प्रधानमंत्री करण्याचा. आपला निर्धार आहे विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आज आपण खऱ्या अर्थाने कोल्हापूरची ताकद दाखवलेली आहे. काही जर राहिलं असेल खासदार आमदार राजेश तर काळजी करू नका. त्यासाठी मुख्यमंत्री म्हणून या कोल्हापूर वासियांच्या पाठीशी राहण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल. आणि म्हणून आपण सर्व शक्ती, सर्व ताकद पणाला लावून, मी म्हटले की जसं मोदीजींनी 400 पार म्हटलं तसं 48 पैकी 45 पार आपण करू शकतो. कारण
केंद्राने केलेली कामं आणि राज्य सरकारने केलेली कामं आपल्याला फक्त लोकांपर्यंत पोहोचवायची आहेत. ही कामं आपण लोकांपर्यंत पोहोचवली तर लोक काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील, घरी बसणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. या व्यासपीठावर सगळे बसले, ते व्यासपीठ एवढा मोठा आपला आणि व्यासपीठाला शोभा आहे, परंतु ही शोभा तुमच्या या उपस्थितीमुळे वाढलेली आहे. म्हणून मी आपल्याला सांगतो, हा एकनाथ शिंदे, या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करेल. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो, उद्याही मी कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. कोणाला काही वाटू द्या, मी काही काम केलं तरी त्यांना पोटदुखी असते, त्यांना प्रॉब्लेम असतो. मी दावोसला गेलो तरी प्रॉब्लेम, मी गावात शेती करायला गेलो तरी प्रॉब्लेम, मी हेलिकॉप्टरने गेलो तरी प्रॉब्लेम, मी मुंबईतले रस्ते स्वच्छ करायला पाण्याने धुण्यासाठी गेलो तरी प्रॉब्लेम. एवढा जळफळाट जो आहे तो जळफळाट करत राहा. सकाळी याने सांगितलं, आपल्या उपाध्ये संजीव उपाध्ये आपल्या अधिवेशनात आले होते. ते म्हणाले गुद्द्याची लढाई असते आणि मुद्द्याची लढाई असते. मी सांगतो, तुम्ही गुद्द्याची लढाईवर उतरलात तरी सुद्धा आम्ही गुद्द्याची लढाई गुद्द्याने नाही लढणार, मुद्द्याने लढणार आणि तुमच्या आरोपाला उत्तर कामाने देणार. एवढं सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या सभेचा समारोप राष्ट्रगीताने होतोय. सर्वांनी कृपया राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय. जनगण मन अधि भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे